ध्यान करते. आपण या 13व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी निश्चितच मी थोडीशी उजळणी घेणार आहे. कारण की आपण या 13व्या अध्यायाला म्हणजे ज्ञान योगाला सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्या आधी काल आपण जो भक्ती सेवेचा मार्ग बघितला. मग त्या भक्ती सेवेच्या मार्गात माझ्या लक्षात याची शेवटी मी तुम्हाला म्हटलेलं की बिल्वमंगल ठाकूरांची मी तुम्हाला गोष्ट सांगणार होते, की कशा प्रकारे मग भक्तीच्या या सेवेमध्ये की कुठलाही अडथळा आला तरी त्याला पार करून तो भक्त निष्ठेमध्ये आणि दृढ श्रद्धेमध्ये असतो. आणि त्या भक्तीच्या सेवेमध्ये कसं यायचंय, जे आपण प्रत्येक ज्याने या परमात्म्याला जाणलेलं आहे, मग ती संलग्नता आणि आपण ज्या अर्च विग्रह ज्या पूजेला आपण बघितलं, मी कुठेतरी मग ती ऑथॉरिटी कुठेतरी ते जेव्हा ऑथोराइज्ड केलं जातं, त्याच प्रकारे जशी प्राण प्रतिष्ठा करून त्या मूर्तीला त्या परमात्म्याला जाणलं जातं आणि तो संबंध प्रस्थापित केला जातो, तो फक्त एक शुद्ध भक्तच करू शकतो. आणि म्हणून या नवविध भक्तीच्या आपण सेवा बघितल्या. त्याच्यानंतर या भक्तीचे टप्पे बघितले, की ज्याच्यामध्ये या प्रेम भक्ती भावनेमध्ये आपण अगदी शेवटी परिवर्तित होत असतो. आणि या सर्व टप्प्यातून जाण्यासाठीच कुठेतरी कशा प्रकारे या सेवांचा कशा प्रकारच्या या सेवा आहेत. मग ज्या प्रकारे भगवंताने मी म्हटलं, की ऑप्शन्स दिलेले आहेत, भगवंत ऍडजस्ट करतायत, आपण नाही तर प्रत्यक्ष भगवंतच ऍडजस्ट करतायत, की तू कशाही प्रकारे मग जे जे ब्रह्मरूपालाही स्वीकारलेलं आहे ज्यांनी, त्यांचाही भगवंताने स्वीकार केलेला आहे. कारण ते नंतर भगवंतांच्याच कुठेतरी त्यांच्याच स्वभावाची प्राप्ती करतात आणि त्या भक्तीमध्ये स्वतःला इतके लीन करू शकतात. परंतु त्या मार्गावरती मार्गस्थ होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या मार्गावरती या अनन्य भक्तीला जे आपण बघितलं, की तुझी मन आणि बुद्धी माझ्या ठायी स्थिर कर्म तेही शक्य नसेल तर तू साधन भक्ती कर, तू नियम पाळ, तू कुठेतरी या ज्या नियमांचं पालन कर, तेही शक्य नसेल तर तू निष्काम कर्म कर, तेही शक्य नसेल तरी तू सकाम कर्मातून मग कुठेतरी जे तुझं ज्ञान, तुझं वेळ, तुझं जे अर्थार्जन करतोय त्यापैकी काही भाग अशा प्रकारे दान करून, तप करून, ह्या सेवा करून तू निश्चितच या सेवेचा भाग बनू शकतोस आणि एक उत्तम भक्त आणि उच्च शुद्ध भक्तीच्या मार्गावरती स्वतःला आणू शकतोस. आणि त्याच प्रकारे मग कुठेतरी ज्या ज्या ध्यान योगातून, मग ज्ञान योगातून आणि सर्वात श्रेष्ठ अशा निष्काम कर्मयोगातून म्हणजे कुठेतरी तू कर्माची फळं मला अर्पण कर आणि मग या कर्माच्या फळापासून कुठेतरी अलिप्त हो आणि कुठेतरी कृष्णाशी आसक्त होण्याचा प्रयत्न कर आणि त्या कृष्ण भावनेमध्ये स्वतःला दृढ करण्याचा प्रयत्न कर. मग ती भावना महत्वाची. मी जसं म्हटलं, की भगवंत म्हणतायत मग सगळ्या भौतिक गोष्टींचा तू उपभोग घ्यायचा पण ती कृतज्ञतेची भावना अत्यंत महत्वाची आहे. आणि मग त्याच्याच पुढे जाऊन ज्या बिल्वमंगल ठाकूरांबद्दल मी उद्दिष्ट केलं, तर हे बिल्वमंगल ठाकूर तर ज्यांना जे जे एक भागवताचा सुंदर असा अभ्यास करत होते, अत्यंत भक्तीच्या मार्गामध्ये आणि अभ्यास असलेले भागवताचा ते अन्नदान करायचे. आणि मग या भागवताच्या सप्ताहाच्या निमित्ताने ते अनेक गावागावांमध्ये अन्न शिजवून लोकांना जेवण घालायचे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या सेवेमध्ये त्यांना त्या या अन्नदानाच्या सेवेसाठी त्यांना काही पैशाची गरज होती. तर त्या कमी पडत होते काही पैसे म्हणून ते काही भागामध्ये फिरत होते आणि तिथून फिरता फिरता की जी मदत घेता घेता ते एका स्थळी एका रस्त्यावरून जात असतात. तर तिथून ते बघतात तर तिथे काही राजेच्या म्हणजे जे आपण म्हणतो ना की राजाच्या कुळातल्या अशा काही व्यक्ती तिथे उभ्या असतात आणि तिथे त्या एका विधी चाललेला असतो, जिथे प्रेताला जाळण्याचा विधी चाललेला असतो. आणि त्या त्या रस्त्यावरून त्या स्मशानाच्या भागातून जाताना त्या राजघराण्यातल्या लोकांना बघून त्याला वाटतं, की कोणाचं हे चालू आहे. तर मग तिथे त्या राजकन्येचं निधन झालेलं असतं आणि तिच्यावरती ते विधी चाललेले असतात, शेवटचे विधी होत असतात आणि ते राजा राणी तिथे उभे असतात आणि त्या सगळ्या कुळातली लोक तिथे उभी असतात. आणि मग तो काही वेळाने त्या प्रेताला जाळलं जातं आणि त्यानंतर सर्वजण हळूहळू तिथून जातात. आणि मग राजाही तिथून काही काळाने खूप शोक करत असतात सर्व लोक. पण सर्व विधी आटोपल्यानंतर मग सर्व लोक तिथून जात असतात आणि बिल्वमंगल ठाकूरांचं लक्ष जातं तर त्या राजकन्येच्या शवावरती कुठेतरी त्याला हिऱ्यांचा हार दिसतो आणि त्या हिऱ्यांच्या हाराला कुठेतरी त्याला मोहाला बळी पडतो तो, की अरे याचा मी उपयोग करू शकतो. आणि मग त्या घेण्याचा कुठेतरी तो प्रयत्न करतो. त्या सर्व चालू असतात गोष्टी, ते जेव्हा संपतं हळूहळू तेव्हा ते घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि तो हिऱ्याचा हार घेणार तितक्यात तिथून आवाज येतो आजूबाजूने
आणि त्या आवाजामध्ये की तू याला हात लावू नको. तुला जर अन्नदान करण्यासाठी अर्थाची गरज असेल, पैशाची गरज असेल, तू माझ्या वडिलांकडे जा आणि तू माझ्या वडिलांकडून धन घे. ते निश्चित तुला मदत करतील. बिल्वमंगल ठाकूर एकदम चकित होतात. ती राजकन्याच बोलत असते आणि ते म्हणतात की तू जा आणि माझ्या वडिलांकडून घे. तर ठीक आहे. तो वडिलांकडे जातो, राजाकडे जातो, असं असं सांगतो. राजा निश्चितच या गोष्टीला कुठेतरी खूप चांगल्याने घेतो आणि निश्चित त्याला धन देतो. परंतु पुढे जाऊन त्या गोष्टी घेतल्यानंतर त्याला तरीही कुठेतरी धनाची कमतरता भासत असते आणि मनामध्ये कुठेतरी असतं की हो, तो हार मी घेणार. आणि कुठेतरी तो जरी त्या अ, 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 राजकन्येचा आवाज आलेला असतो, तरी तो तिथे जाऊन त्या हाराला घेण्याचा प्रयत्न करतो आणि बिल्वमंगल ठाकूर तिथून हार उचलून घेऊन जातात. परंतु कुठेतरी मग त्या राजकन्या त्याला शाप देते की तू जरी हे सगळं कृष्ण भावनेमध्ये आणि तू सगळ्या या गोष्टी इतक्या पुण्याच्या करत असतील, तरी तुला निश्चितच हे सगळं तुला मोक्ष मिळवण्यासाठी तुला एक जन्म घ्यायला लागेल आणि तो जन्म तुला कुठेतरी स्त्री गमनाचा असेल. म्हणजे त्या एका जन्मातून तुला जायला लागेल. आणि मग तो शाप घेऊन पण तरी पण तो हार घेऊन बिल्वमंगल ठाकूर तिथून जातात. त्यानंतर त्या त्या तो पुढचा जन्म खरोखर बिल्वमंगल ठाकूरांना एका व्यक्तीचा असा मिळतो की जे स्त्रीगमन करत असतात आणि स्त्रीगमन म्हणजे त्या वेश्यांकडे जात असतात. असा त्यांना कुठेतरी तो नाद असतो आणि तो इतका नाद असतो की मग ते काय इतक्या त्या चिंतामणी म्हणून जी स्त्री असते तिच्या इतक्या ते प्रेमामध्ये असतात की मग अगदी तहान भूक विसरून ते तिच्याकडे जात असतात. आणि मग ते स्वतःच्या वडील त्यांचे वडिलांचं निधन होतं त्या जन्मामध्ये त्यांच्या आणि त्याच्यानंतर ते त्यांचे विधी इतक्या पटापट आटोपतात आणि तिथून जातात. अतिशय पाऊस पडत असतो, वादळ असतं, वारे असतात, परंतु कुठेतरी त्यांना ती उत्कंठा असते आणि त्यांना ती आसक्ती असते की त्या व्यक्तीला, त्या चिंतामणीला त्यांना कसंही करून भेटायचंच असतं त्या स्त्रीला. आणि मग त्या स्त्रीला भेटण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. अत्यंत नदी अशी पूर आलेला असतो नदीला, तरी पण ती नदी पार करून जाण्यासाठी ते एका ओढका वाटतो त्यांना, त्या मनामध्येच नसतात ते त्या विचारांमध्ये. तो ओढका म्हणून ते एका शवाचा उपयोग करतात आणि त्या शवाचा उपयोग करून ते त्या नदी पार करतात. पुढे त्या स्त्रीचं घर इतकं त्या वाडा पूर्ण भरलेला असतो पाण्याने आणि त्याला दुसऱ्या मजल्यावरती जायचं असतं, तरी पण तो एका दोराला स्वतःला समजतो ते दोर, पण कुठेतरी सर्पाच्या साह्याने की इतकं ते मनामध्ये कुठेतरी ओढ असते आणि त्या स्त्रीकडे जाण्याची ती ओढ असते. आणि मग इतकं करून त्या सर्पांचा आधार घेऊन ते कुठेतरी त्या स्त्रीजवळ जातात, दरवाजा ठोठावतात आणि ती स्त्री दरवाजा उघडते आणि ती चिंतामणी स्त्री म्हणते की तू इतक्या कसा काय तुम्ही इथे आलात? मला तर वाटलं होतं तुम्ही येणार नाही, इतका भयानक पाऊस पडतोय, तुम्ही कसे काय इकडे आलात? तर तेव्हा मग ते म्हणतात की मी तुला भेटायला म्हणून आलो. माझ्या वडिलांचं निधन झालंय तरी मी पटापट विधी उरकले आणि मी कुठेतरी तळमळीने फक्त तुला भेटण्यासाठी आलोय. आणि मग इतकं करून मी तुला, नदीला पूर आला होता, इतकं पाणी होतं, तरी मी असं चढून आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नांनी मी तुला भेटायला आलेलो आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ती व्यक्ती चिंतामणी म्हणते की तुम्ही इतका सगळा प्रयत्न करून माझ्यासाठी आलाय, पण तुम्ही हेच जर कृष्णासाठी केलं तर तुम्हाला कुठेतरी तुम्ही कुठल्या भक्तीचा भाग बनाल आणि किती तुम्ही त्या भक्तीमध्ये स्वतःला बघाल की तुम्ही कुठेतरी इतक्या कष्टाने हे केलं माझ्यासाठी. तेच कुठेतरी त्या भक्तीच्या मार्गावरती करा किंवा त्या चांगल्या मार्गावरती करा किंवा त्या ज्या भक्तीच्या मार्गावरती तुम्ही निश्चितच हा प्रयत्न करू शकता. आणि मग हे ऐकल्यानंतर कुठेतरी आपण म्हणतो की ज्या पूर्वजन्माचं, जे मी म्हटलं की कर्माची जो गुंतागुंत आहे, कुठेतरी त्यांना बिल्वमंगल ठाकूरांच्या जन्मातलं त्यांनी जे पुण्यकर्म केलेलं असतं, तर त्या कर्माची कुठेतरी अनुभूती होते आणि ते स्वतःला एकदम जागे होतात. अशा प्रकारे ते तिथून पळ काढतात आणि जी चिंतामणी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांचा आधीच्या जन्मातले आध्यात्मिक गुरुच असतात. आणि गुरुच्या रूपाने ती व्यक्ती त्यांच्याशी बोलत असते की हाच प्रयत्न तू जर भक्ती प्राप्त करण्यासाठी केलास तर तू किती भक्तीमध्ये लीन होऊ शकतो आणि किती शुद्ध भक्त बनू शकतोस. आणि म्हणूनच मग कुठेतरी तिथून ते पळ काढतात आणि ते हरिद्वाराचा मार्ग, ऋषिकेशाचा मार्ग धरतात आणि स्वतःला पूर्णपणे मग भगवंतांच्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये आणि त्या सत्संगामध्ये वाहून घेतात.
आणि अशा या मार्गामध्ये असताना सुद्धा काय होतं, ते ज्या मार्गावरती जात असतात, आपण म्हणतो ना फॅन बंद केला की तो पूर्ण लगेच बंद होत नाही, कुठेतरी हळूहळू बंद होतो. म्हणजे ती इंद्रिय अजूनही कुठेतरी आसक्तीमध्ये होती आणि ज्या वेळेला ते जात होते तेव्हा एका ब्राह्मणाच्या पत्नीला बघून पुन्हा ते स्त्रीगमन करायला लागतात आणि त्या स्त्रीच्या पाठीमागे जायला लागतात. आणि स्त्रीच्या पाठीमागे जायला लागतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्या स्त्रीच्या मागे जातात आणि ती स्त्री त्यांना घाबरून घरामध्ये पळ काढते. परंतु मग त्या स्त्रीच्या पाठोपाठ ते जातात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात की मला तुमच्या पत्नीशी बोलायचंय. आणि त्यांनी वेश आता असा, कारण त्यांना कुठेतरी उपरती झालेली असते, अनुभूती झालेली असते आणि म्हणूनच कुठेतरी ते त्या भक्तीच्या मार्गावरती, त्या ऋषिकेशाच्या मार्गावर असतात. परंतु या मार्गावरती सध्या कुठेतरी त्यांचं पुन्हा त्या आसक्तीमध्ये मन ओढलं जातं. म्हणून त्या बाबाजींना बघून, म्हणजे त्या वेशामध्ये बघून तो ब्राह्मण काहीच बोलत नाही. तो म्हणतो, हो बाबा, मी बोलवतो माझ्या पत्नीला. आणि ते त्या पत्नीला बाहेर बोलावतात. ती पत्नी घाबरत घाबरत येते बाहेर, कारण ती आधीच घाबरलेली असते जेव्हा हे तिचा पाठलाग करत असतात तेव्हा. आणि मग बिल्वमंगल ठाकूर म्हणजे त्या जन्मातले ते तिथे जातात आणि त्या स्त्रीला एक त्याच्या केसातली पीन मागतात आणि ती पीन घेऊन ते स्वतःच्या डोळ्यात उपसतात. जे चित्र मी तुम्हाला काल दाखवलेलं ते अंध बिल्वमंगल ठाकूर. आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना ते डोळ्यात, कारण ज्या मार्गावरती मी जातोय तिथे कुठेतरी पुन्हा मी घसरलो, पुन्हा मी त्या मार्गावरून फिरत होतो, तर ती माझी इंद्रिय मला नको आता. ती इंद्रिय मला अडथळा बनतायत, माझी ज्ञानेंद्रिय मला अडथळा बनतायत आणि त्या ज्ञानेंद्रियांचाच मला त्याग करायचा आहे. आणि म्हणून त्या ज्ञानेंद्रियांचा त्याग करून ते स्वतःला वृंदावनाच्या ऋषिकेशाच्या मार्गावर घालतात. आणि प्रत्यक्ष जे आपण शेवटचं चित्र बघितलं की तिथे ते अंध बसलेले असतात आणि मग भजन कीर्तन सत्संगामध्ये आणि त्या भक्तीमध्ये स्वतःला इतके वाहून घेतात की प्रत्यक्ष भगवंत त्यांचं भजन ऐकायला येतात. मग त्या भक्तीने ओतप्रोत भरलेला तो भक्त असतो की मग अशी ती ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कुठलाही अडथळा आणू शकत नाही. कितीही तुम्ही ठरवलं तरी मग त्या दृढ भक्तीपासून, तुमच्या निष्ठेपासून तुम्ही ढळू शकत नाही. अशा या भक्ती मार्गावरती, आणि म्हणूनच या अवीट भक्तीच्या गोडीचा ही महत्व जाणून घ्या की ज्या कर्मयोगाला आपण बघितलं, कर्म संन्यास योगाला बघितलं, आणि म्हणूनच शेवटच्या काल भक्तीच्या टप्प्यावरती आपण ज्या भक्ती सेवेतून मग सर्वांच्या शिडे कुठेतरी भक्ती मार्गावर जात आहे. परंतु आज आपल्याला हेच जाणून घ्यायचंय की मग या भक्ती योगानंतर या ज्ञानाची काय आवश्यकता आहे. मग असं का केलंय भगवद्गीतेमध्ये की जिथे कर्मयोग प्रथम सांगितलंय, मध्ये भक्ती योग आहे आणि नंतर या ज्ञानाची काय आवश्यकता आहे. मग तेच आपल्याला कुठेतरी जाणून घ्यायचं आहे. कोणीतरी हँड रेज केलेले माताजी, त्यांना बघा. मग हो माताजी. हा, तर मग कोणी वाचणार का? हरे कृष्ण. कोणी वाचेल का? वाचू का मी? हरे कृष्ण माताजी. वाचा. सेजल माताजी वाचा. ओके. अध्याय 13वा प्रश्न. जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या 6व्या अध्यायात ज्ञान का मांडले आहे? खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. पहिले ते 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 मध्ये ज्ञानाद्वारे ते कसे मिळवायचे याचे वर्णन केले आहे आणि मधले 6 भक्तीची चर्चा करतात. तसेच 12व्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले की ते वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करतात. म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद. आणि अशा या ज्ञानयोगाला म्हणून जाणून घ्या की मग हे शेवटचे शेवटचे अध्याय ज्ञानयोगाबद्दल का सांगितलं आहे. मग कुठेतरी कर्मातून आपण भक्ती साधलेली आहे, प्रत्यक्ष भक्तीच्या सेवा पण आपण बघितल्या, परंतु हे ज्ञान का जाणून घ्यायचंय. मग या ज्ञानाला जाणून घ्यायचं हेच कारण आहे की शेवटचे हे 6 अध्याय भौतिक जगापासून, मग ज्या त्रिगुणांचा प्रभाव, मग उद्यापासून आपण त्या त्रिगुणांना निश्चित जाणणार आहोत, पण आज आपण प्रत्यक्ष या क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जाणणार आहोत. मग हा जो क्षेत्रज्ञ विभाग योग म्हटलेला आहे की कशा प्रकारे आपण त्या संज्ञा
तत्वज्ञांना जाणून घेणार आहोत आणि त्या तत्वज्ञानाला जाणून घेणार आहोत की काय आहे हे क्षेत्र, काय आहे शरीर, काय आहे आत्मा. आणि म्हणूनच या भौतिक जगापासून हे ज्ञान अत्यंत आवश्यक असेल. भगवंत म्हणताय तू या भौतिक जगामध्ये, या मायेमध्ये कुठेतरी अडकलायस, मग काय आहे ते भौतिक जग आणि तू कशा प्रकारे स्वतःला बाहेर काढू शकशील. मग याचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. नुसतंच असं सांगणं आणि तुम्ही कर्माने असं करा किंवा भक्तीतून तुम्ही वाहा, पण ते करण्यासाठी जसं मी म्हटलं की जसं कार ड्रायव्हर ट्रेनर जसा शिकवत असतो की मग हा मिरर, इकडचा मिरर ऍडजस्ट करा, तिकडचा मिरर ऍडजस्ट करा, क्लच, ब्रेक, ऍक्सिलेटर कशा प्रकारे वापरा, हे सगळं कुठेतरी कोऑर्डिनेट झालं पाहिजे. याचं ज्ञान महत्वाचं आहे आणि म्हणूनच हे तत्वज्ञान जाणणं महत्वाचं आहे. या ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त, मग जे शेवटचे टप्पे येतात भक्तीचे की मग कुठेतरी सुरुवात झालेली आहे, कुठेतरी सुरुवात झालेली आहे की श्रद्धा आहे, साधुसंग आहे, भजन क्रिया केल्या जात आहेत आणि कुठेतरी त्या निवृत्ती घेतली जाते, अनर्थ निवृत्ती घेतली जाते आणि मग पुढे जाऊन या ज्ञानातूनच कुठेतरी भगवंतांशी आसक्त जाण्याबद्दल जाणलं जात आहे. कुठेतरी त्या त्रिगुणांना जाणून आणि त्या प्रभावाला जाणून आपण या मायेपासून कशा प्रकारे अलिप्त राहू शकतो हे जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच ही भक्ती प्राप्त करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. मग या भक्तीच्या सेवेमध्ये येण्यासाठी हे ज्ञान का आवश्यक आहे. या ज्ञानाला आपण जाणायचं की काय आहे सत्वगुण, काय आहे रजोगुण, काय आहे तमोगुण आणि मग या सत्व आणि रज आणि तम मध्ये स्वतःला कुठे बघायचंय, अॅनलाइज कसं करायचंय, स्वतःला कशा प्रकारे त्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करायचंय हे आपण निश्चित जाणायचंय. आणि म्हणूनच ही भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. म्हणजे ती भक्ती, ते ज्ञान सुद्धा एक भक्तीचाच भाग तो. हरे कृष्ण. हा चार्ट आहे, ठीक आहे. आणि मग अर्जुनाला पडलेले जे प्रश्न आहेत पहिल्या श्लोकापासून अर्जुनाचे प्रश्न संपत नाहीच आहेत. जसं मी म्हटलं की प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुनाला प्रश्न पडतायत आणि आपल्याला त्याची उत्तरं मिळून त्याच्यातून आपल्याला उपदेशांमृत मिळतं आहे आणि हे ज्ञान मिळतंय. आणि हे जे ज्ञान का आहे, जसं मी म्हटलं की म्हणून हे शेवटचे 6 अध्याय हे भगवंतांनी या भौतिक जगापासून विरक्ती घेण्यासाठी आणि मग त्या बंधनातून मुक्त होऊन कुठेतरी जर स्वतःला त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मार्गस्थ करायचं आहे आणि त्या गोलोक ध्यान, गोलोकाच्या भगवंतांच्या धामाला कुठेतरी जायचं आहे, तेव्हा निश्चितच हे ज्ञानच घेऊन जाणार आहे तुम्हाला भक्तीच्या मार्गावरती. मग या भक्तीच्या मार्गावरती जाताना या ज्ञानाची, कुठल्या ज्ञानाची, तर अर्जुन विचारतायत की मग ही प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र काय आहे. क्षेत्रज्ञ कठीण अध्याय नाहीये, मी म्हणणार नाही याला कठीण, पण या संज्ञा थोड्याशा जाणून घ्या. अध्याय 8वा 13वा हे थोडेसे समजायला कठीण आहेत, पण प्रयत्नपूर्वक संज्ञा जाणून घ्या आणि ताबडतोब तात्पर्य वाचा प्रभुपादांचं. तुम्हाला निश्चित सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे तुम्ही आत्मसात करू शकाल. मी प्रयत्नपूर्वक इतका प्रयत्न करेन की तुम्हाला पूर्ण ती संज्ञा समजली. तुम्ही निश्चितच त्याबद्दल प्रश्नही विचारा मला. आणि म्हणून मग हे क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ कोण आहेत, क्षेत्रज्ञ किती आहेत, हे ज्ञान काय आहे आणि हे ज्ञानाचं ध्येय काय आहे, म्हणजेच ज्ञेय काय आहे, त्या परमात्म्याला जाणायचंय आपल्याला. आणि म्हणून मग अर्जुन म्हणतायत, हरे कृष्ण. स्वाती माताजी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला 13.12 अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती, स्वभाव, पुरुष, भोग भोगणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. मग या अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे काय आहे ही प्रकृती. ज्या भौतिक प्रकृतीला आपण म्हटलं अधिभूत काय आहे, ज्या 8व्या अध्यायामध्ये आपण अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या संज्ञा जाणलेल्या आहेत. म्हणून अजून अर्जुनाला जेव्हा हे ज्ञान जाणायचंय, आता जेव्हा अर्जुनाने विश्वरूप दर्शन बघितलं आहे, हा भक्ती योग जाणला, भक्तीच्या सेवा जाणल्या, मग त्यांना निश्चितच जाणून घ्यायचं आहे की मग ही प्रकृती काय आहे.
मग हा पुरुष कोण आहे, जो भोग भोगणारा भोगता कोण आहे, मग ह्या क्षेत्र म्हणजे काय आहे, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राला जाणणारा कोण आहे, ज्ञान कुठलं आहे, आणि या ज्ञानाचं ध्येय काय आहे, हे सर्व अर्जुनाला जाणायचंय. परमपुरुष म्हणतायत, भगवंतांनी सांगितलं की शरीराला क्षेत्र म्हटलं जातंय आणि या शरीराला जाणणारा हा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्यज्ञानं मतं मम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भरत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्यांच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, असे हे माझे मत आहे. हरे कृष्ण माताजी. म्हणूनच या क्षेत्राला, मग बघा की शरीराला, या क्षेत्र म्हणजे काय, तर तुमचं हे भौतिक शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रज्ञांना कोणाला जाणायचंय, तर या क्षेत्राला कोणी जाणलेलं आहे, तर क्षेत्रज्ञानी जाणलंय, म्हणजेच आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ आहेत. बघा तुम्हाला दिसतायत शरीरामध्ये, की मग हा तुमचा आत्मा आणि परमात्मा हा एकाच ठिकाणी वसलेला आहे. मग हा आत्मा आणि परमात्म्याला कशा प्रकारे हे ज्ञान असतं बघा, की या 4 अवस्थांमधून मग 3 अवस्था मुख्य दाखवल्यात, की जेव्हा तुम्ही जागे आहात, मग कुठेतरी तुम्ही फक्त सुस्ती घेताय किंवा तुम्ही अर्धवट झोपेमध्ये आहात, आणि इथे तुम्ही कुठेतरी गाढ झोपेमध्ये आहात, निद्रा, या ज्या अवस्था आहेत, निद्रावस्था, आणि मग त्याला तुरिया अवस्था, की जे तुम्ही स्वप्नावस्थेत असता, अशा या अवस्थांमध्ये मग तुम्ही कशा प्रकारे या क्षेत्रज्ञाला जाणायचंय बघा, की मग हा क्षेत्रज्ञ म्हणजे या तुमच्या भौतिक शरीराला, की जे पृथ्वी, आप, वायू, अग्नी आणि जल या 5 तत्वांनी जे बनलेलं आहे, आणि मन, शरीर, मन, अहंकार, बुद्धी या अंतरंग मनाने सुद्धा बनलंय. पुढे जाऊन आपल्याला तेही अजून सखोलपणे जाणायचे, की हे क्षेत्र किती तत्वांनी बनलेलं आहे. पण या क्षेत्रज्ञाला कशा प्रकारे हे ज्ञान आहे बघा. या क्षेत्रज्ञाला मग जेव्हा तुम्ही जागेपणी असता, तेव्हा तर या क्षेत्रज्ञाला सर्व गोष्टी, मग शरीराबरोबरच या आत्मा परमात्म्याला सगळं जाणत असतो हा क्षेत्रज्ञ. जेव्हा तुम्ही अर्धवट झोपेत असता, कारण कुठेतरी तुमचं शरीर झोपलेलं असतं, परंतु तुमचं मन, बुद्धी आणि अहंकार, अंतरंग मन कुठेतरी जागं असतं, पण त्या वेळेला सुद्धा हा आत्मा परमात्मा सगळं जाणत असतो. आणि मग जेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असता, तेव्हा तुमचं शरीर आणि मन हे पूर्णपणे निद्रावस्थेत असतं, परंतु तो परमात्मा जाणत असतो, तो आत्मा परमात्मा. आणि कुठेतरी जे हृदय काम करत असतं, या सर्वांमध्ये त्या क्षेत्रज्ञाला सर्व काही ज्ञात असतं. आणि म्हणूनच सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणं हेच ज्ञान होय. आणि म्हणून या क्षेत्राला जो जाणतोय, जो आत्मा आणि परमात्मा आहे, या क्षेत्रज्ञाला या क्षेत्राला जाणणारे हे 2 क्षेत्रज्ञ आहेत. या क्षेत्रज्ञाला जाणणं आणि क्षेत्राला जाणणं म्हणजेच हे ज्ञान होय. मग काय दिसतंय हो तुम्हाला या चित्रामध्ये? काय चित्राला दिसतंय तुम्हाला? काही संदर्भ येतोय का या चित्रावरून? सांगा चॅटमध्ये, प्रयत्न करा थोडासा. काय आहे हे? काय दिसत आहे? सुंदर निसर्ग आहे, बरं. चराचर सृष्टी आहे. ओके प्रभूजी, माताजी, खूप चांगली उत्तरं दिली आहेत. मग मी ज्या क्षेत्रज्ञाला, जमीन आणि शेतकरी, बरोबर वर्षा माताजी, हरे कृष्ण, शेष आकाश, अगदी बरोबर पांडुरंग प्रभूजी. जाणून घ्यायचा प्रयत्न करा, निश्चितच खूप चांगला प्रयत्न आहे. धन्यवाद. सहभाग घेताय आणि संवाद साधताय, याला महत्व आहे. प्रत्येक जण, मी म्हणूनच परत परत सर्वांचं अभिनंदन करीन आणि सर्वांना धन्यवाद देईन, कारण या सेवा करायला पण जे पुढे येत आहेत आणि जे प्रत्यक्ष ज्या खरोखर हे खूप प्रोत्साहित देणार आहे, एकमेकांना इन्स्पायरिंग आहे. आणि या प्रत्यक्ष तुम्ही प्रत्येक जण जे हँड रेस करून वाचण्याची इच्छा व्यक्त करताय, ही भगवंतांची सेवा आहे हो. म्हणूनच मी माताजींना सांगितले, कारण एका संजना माताजी आपल्या कोहोस्ट आहेत, म्हणून एकाने कोऑर्डिनेट केलं तर त्या निश्चितपणे तुम्हाला कोऑर्डिनेट करू शकतील. पण ही सेवा तुम्ही सर्वजण देताय, त्याच्यासाठी खूप आनंद आहे आणि खूप धन्यवाद सर्वांना. आणि म्हणून या क्षेत्रज्ञाला हा जो संवाद साधायचा तो तेवढ्यासाठीच, की कुठेतरी मग काय काय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जातोय हे निश्चित मलाही समजतं, आणि त्या टप्प्यावरती मी तुम्हाला अजून काय सांगू शकते हे मलाही जाणता येतं. तर मग या 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 गोष्टीला म्हटलेलं आहे कुठेतरी शेत.
हे जे फील्ड आहे, हे शेतकरी जो जिथे काम करत असतो बघा, शेतकरी काम करतोय आणि हे क्षेत्र आहे. मग या क्षेत्राला जाणणारे कोण आहेत? हो दोन. तर या क्षेत्राला जाणणारा तो शेतकरी आहे आणि तो भगवंत आहे, हो भगवान सूर्य, ज्यांनी हा प्रकाश सगळीकडे पोहोचवलेला आहे. तो सूर्यदेव सुद्धा जाणतोय आणि तो शेतकरी पण जाणतोय या क्षेत्राला. आणि मग ज्या शेताचा तो मालक आहे, त्या शेताचा मालक फक्त तो शेतकरी जाणेल आणि तो परमात्मा पण जाणेल. परंतु तो शेतकरी सर्व क्षेत्रांना, सर्व शेतांना नाही जाणू शकत. परंतु तो परमात्मा मात्र निश्चितच सर्व विश्वाला, सर्व विश्वातल्या सर्व क्षेत्रांना जाणू शकतो. कारण त्याचा सगळीकडे त्याचा वावर आहे आणि त्याचं अस्तित्व प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणूनच हा क्षेत्रज्ञ जो आहे, जो आत्मा आहे, तो फक्त त्याच्या शरीराला जाणू शकतो. परंतु जो परमात्मा आहे, तो सर्वांच्या शरीरांना म्हणजे सर्व क्षेत्रांना जाणू शकतो. आणि म्हणूनच हे क्षेत्रज्ञ ही टर्म पूर्णपणे सांगण्यासाठीच कुठेतरी मी ही कुठेतरी आकृती दाखवलेली आहे. हरे कृष्ण माताजी. दीपाली माताजी वाचा तुम्ही. दीपाली माताजी वाचा. बरं. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मग या ऐकू आलं का क्षेत्राबद्दल, माताजी? हो येस वाचलेलं? माताजी, धन्यवाद. येस, खूप चांगलं वाचलं. हरे कृष्ण. आणि म्हणून या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दलचं जे ज्ञान आहे, याची माहिती प्रत्यक्ष व्यासमुनी आपल्याला दिसतात चित्रामध्ये, की या वेदांतामध्ये, की वेदांत सूत्रामध्ये, या वैदिक ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. भागवतामध्ये सुद्धा तुम्हाला जसं मी म्हटलं की त्या दिवशी 11व्या अध्यायातले काळाविषयी 3ऱ्या स्कंदामध्ये पूर्णपणे त्याचं वर्णन इतकं विश्लेषण करून केलेलं आहे की म्हणून या अनेक ग्रंथांमध्ये या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांविषयीचं ज्ञान सर्व कारण आणि परिणामांसहित वेदांत सूत्रांमध्ये, म्हणून प्रत्येक गोष्टीला, जसं आपण त्या दिवशी म्हटलं की महामंत्राला जो महिमा आहे, चैतन्य चरितामृत म्हणा की मग अनेक संहिता, ब्रह्मसंहितेमध्ये म्हणा, भगवद्गीतेमध्ये तर प्रत्येकाचा उल्लेख केलेलाच आहे. आणि म्हणूनच अशा या भागवतामध्ये जे व्यास मुनींनी लिहिलेलं आहे, जसं मी म्हटलं की व्यासांना कुठेतरी समाधान मिळत नव्हतं, कारण मी अजूनही कृष्णाला पूर्णपणे सांगू शकलेलो नाहीये. म्हणून त्यांना नारद मुनींनी शेवटी सांगितलं की मग तुम्ही भागवत लिहा, की जिथे भगवंतांनी कृष्णाला पूर्णपणे आणि अगदी सखोलरित्या, की ज्यांनी या भागवताला वाचलेलं आहे, भगवद्गीता वाचली, या वेदांना जाणलंय, त्यांनी कृष्णाला निश्चितच जाणलेलं असतं. आणि म्हणून या वेदांचा अंत हा कृष्ण आहे. या कृष्णाला जाणलं तर त्या वेदांचा अभ्यास परिपूर्ण आहे. आणि म्हणूनच कुठेतरी व्यास मुनींना ते समाधान तेव्हाच मिळालं जेव्हा त्यांनी पुरेपूर पूर्णपणे त्या भगवंतांविषयी, परमात्म्याविषयी सर्वांना जाणून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या वेदांत सूत्रांमध्ये निश्चितच याची माहिती आहे. मग आपण या कोशांना जाणून घ्यायचंय. आणि म्हणून या वेदांत सूत्रांमध्ये आणि या ज्या काही ज्ञानाचं आपण कोश म्हणतो, त्या कोशमयामध्ये हे अनेक कोश दाखवले जातात, की कशा प्रकारे व्यक्ती स्वतःला त्या कोशामध्ये ढळू शकते. की मग जो अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, ज्ञानमय कोश आहे, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश आहे. मग बघा की हे शरीर आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे. हा क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, परमात्मा आहे. मग ही जी व्यक्ती आहे, जे शरीर आणि क्षेत्र आहे, ते जी व्यक्ती, ते शरीर आहे, ते जेव्हा ते मी शरीर आहे आणि आत्मा नाही या संज्ञेशी, कुठेतरी देहाशी निगडीत असतं, तेव्हा ते या अन्नमय कोशामध्ये असतं. कारण कुठेतरी ते स्वतःच्या गरजा भागवत असतं, कुठेतरी स्वतःच्या इच्छांना पूर्ण करत असतं आणि कुठेतरी त्या इंद्रियांशी आणि त्या इंद्रिय विषयांशी निगडीत असतं. कुठेतरी या सगळ्या भौतिक विषयांमध्ये ते निगडीत असतं. आणि म्हणून हे अन्नमय कोशातील व्यक्ती ही सर्वात खालच्या दर्जाची समजली जाते, कारण कुठेतरी अजून त्या आध्यात्मिक मार्गावरती त्यांनी स्वतःला आणलेलं नाहीये. मग झाला पुढे जाऊन झाला थोड्याशा, आपण जसं बघितलं की ब्रह्म परमात्मा, मला अजून माताजींना सांगायचंय, कोणाला त्याची माहिती हवी आहे मी निश्चित सांगणार आहे, परंतु थोडा वेळ मिळून मी निश्चित या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत सांगेन. आणि म्हणून मग प्राणमय कोशाला कसं जाणायचंय, तर या प्राणमय कोशाला जाणायचंय की त्या व्यक्तीने कुठेतरी अध्यात्म
आध्यात्मिक उन्नतीला सुरुवात केली आहे आणि मग कुठेतरी तो स्वतःला त्या आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये कुठेतरी मार्गस्थ करतोय. मग मी प्राणमय, मग ह्या प्राणाचा आयाम, मग ह्या प्राण आपान हे जे प्रकार आहेत, म्हणून या प्राणाला आयाम की कुठेतरी ध्यान योगातून या प्राणावरती नियंत्रण मिळवलं जातं. त्या इंद्रियांना नियंत्रित करून कुठेतरी त्या प्राणवायूला नियंत्रित केलं जातं आणि मग ज्यांनी स्वतःला या ध्यान योगामध्ये मार्गस्थ केलेले आहेत ते कुठेतरी स्वतःला त्या आध्यात्मिक उन्नतीवर प्रगत करतायत. म्हणून ती थोडीशी वरच्या दर्जाची समजली जातात, जी प्राणमय कोशामध्ये असतात. मग त्याच्याही पुढे जाऊन मनोमय कोश आहे, ज्ञानमय कोश, मनोमय कोश. मग हा मनोमय कोश आहे तर कुठेतरी मनाशी निगडीत आहे, की ज्या ज्ञानाने त्यांनी मनाला नियंत्रित करायचा प्रयत्न केलाय, की जे मन, बुद्धी आणि अहंकार आपण म्हणतो त्यापैकी जे चित्र आठवा, मग त्या ज्ञानेंद्रियांच्या ज्या मनाच्या दोऱ्या आहेत, ज्या ज्ञानेंद्रियांच्या दोऱ्या त्या मनाच्या हातात आहेत आणि त्या मनाला बुद्धीने पकडलेलं आहे, असं हे मन कुठेतरी या मनोमय कोशामध्ये नियंत्रित केलं जातं. आणि या मनाला कुठेतरी नियंत्रित करून त्याला आध्यात्मिक मार्गावरती मार्गस्थ केलं जातं. आणि मग मनोमय बुद्धीच्या पुढे, मनोमय कोशाच्या पुढे कुठेतरी विज्ञानमय कोश आहे. कारण ज्या प्रकारे आपण प्राण्यांपासून कुठेतरी वेगळे आहोत, कारण बौद्धिक वाढीने आपण वेगळे आहोत. इंटेलिजन्स इज समथिंग विच इज डिफरंट फ्रॉम दी अॅनिमल्स, जे आपल्याला प्राण्यांपासून वेगळं करतं आणि आपल्याला या बुद्धीला जाणायचंय. म्हणून या बुद्धी म्हणजे विज्ञान, या ज्ञान विज्ञानाची की त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं आचरण महत्वाचं आहे. आणि मग ज्याने त्या मनाच्या दोऱ्या पूर्णपणे खेचून धरलेल्या आहेत, ज्याने त्या सतसत विवेक बुद्धीला कुठेतरी जाणलेलं आहे आणि त्या बुद्धीला पूर्णपणे नियंत्रित केलंय, त्या बुद्धीला भ्रमित होता कामा नये, त्या बुद्धीचा नाश होऊ दिलेला नाहीये, त्या बुद्धीला कुठेतरी सक्षम केलेलं आहे. कुठेतरी मनोबल वाढवून, मनाचं बल वाढवून त्या बुद्धीचंही बल वाढवलेलं आहे, असे हे विज्ञानमय कोशामध्ये जाणतात. म्हणजे कुठेतरी वरच्या टप्प्यावरती असतात. आणि सर्वात वरचा टप्पा आहे तो कुठेतरी ह्या क्षेत्रज्ञाच्या टप्प्यातला, की जो आत्मा आणि परमात्मा, जो सच्चित आनंद आहे, तो कुठेतरी या क्षेत्रज्ञ म्हणजे कुठेतरी या आत्मा आणि परमात्म्याच्या या जाणण्यामध्ये कुठेतरी स्वतःला परिपूर्ण केलेलं आहे, ज्या सच्चित आनंदाला जाणलेला आहे. परमात्म्याला आपल्याला याच कोशामध्ये बघायचंय आणि मग याच कोशामध्ये म्हणजे कुठेतरी त्यांनी स्वतःला कृष्ण भावनेमध्ये समर्पित केलेलं आहे. आणि या विज्ञानमय, या सगळ्या विज्ञानाचा स्वतःच्या आचरणामध्ये कुठेतरी उपयोग केलेला आहे. आणि अशी ही व्यक्ती कुठेतरी शुद्ध भक्तच असू शकते. आणि परमात्म्याला या आनंदमय कोशामध्येच आपल्याला बघायचंय. मग या क्षेत्राला जाणायचं. हे क्षेत्र किती तत्वांनी बनलेलं आहे, तर हे क्षेत्र बनलेलं आहे 24 तत्वांनी. बघा, ही 24 तत्व नीट जाणून घ्या. मग त्याच्यामध्ये पंचमहाभूत, जसं मी म्हटलं, पृथ्वी, आप, वायू, आकाश आणि पृथ्वी, आप, आकाश, जल आणि अग्नी आणि जल, की कशा प्रकारची ही 5 तत्व आहेत. हरे कृष्ण. तर ही 5 तत्व, त्याच्यानंतर अहंकार, बघा जो इगो आहे, जो खोटा अहंकार, त्याच्यानंतर बुद्धी, जे अंतरंग मन बनवतं, जे मन आणि बुद्धी आणि अहंकार, मन सुद्धा इथे दिलेलं आहे. मग 5 इंद्रिय, जे पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि मग त्रैगुणांचा प्रभाव असलेलं अव्यक्त फॉर्म, त्या अव्यक्त गोष्टीला सुद्धा तत्व म्हटलेलं आहे. आणि मग जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय धरून 10 इंद्रिय, मन जे आपण आधीच धरलं, 5 इंद्रिय विषय की ज्याला स्पर्श ज्ञान, मग त्याच्यातनं जे इंद्रिय अशी विषय निगडित आहेत, मग डोळ्यांचं जे दृष्टीशी आहे, कानांचं ऐकण्याशी आहे, त्वचेचं कुठेतरी स्पर्शाशी आहे, जिभेचं कुठेतरी रुचीशी आहे आणि नाकाचं कुठेतरी वास घेण्याशी जे संलग्न, हे इंद्रिय विषय आहेत. गंध, स्पर्श, दृष्टी, कर्ण म्हणजे ज्ञान आपण ऐकतो आहे, या सगळ्या कुठेतरी इंद्रिय विषयांशी आधारित आहेत. आणि मग या सर्वांचं जे काही, हे सर्वांना धरून कुठेतरी हे 24 तत्व बनलेली आहेत. मग त्याचे जे इंद्रिय विषय आणि त्या इंद्रिय वासना, या इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना, धैर्य, या सर्वांना धरून, या सर्वांच्या विकारांसहित कुठेतरी त्याला 24 तत्वांनी बनलेलं
क्षेत्र म्हटलेलं आहे. मी तुमच्यासाठी ते तात्पर्य निश्चित त्या श्लोकाचं जे प्रभुपादांनी लिहिलंय मला खूप तुमच्यासाठी वाचण्याची इच्छा आहे. ते तंतोतंत कशा प्रकारे लिहिलेलं आहे ते जाणा. एक सेकंद द्या मला. मग बघा, पंच महाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिय, मन 5 इंद्रिय विषय आणि त्याच्याशी निगडीत ज्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना, धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने मग या सर्व गोष्टींसहित कुठेतरी मग महर्षींच्या प्रमाणभूत विधानांवरून वेद आणि वेदांत सूत्र यावरून जगताचे घटक पुढील प्रमाणे जाणता येतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंच महाभूत आहेत. मिथ्या अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त हे त्रिगुण आहेत. नेत्र, कान, नासिका, जिव्हा, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. वाणी, पाय, हात, उपस्थ, गुदा ही 5 कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांचा स्वामी असणारं मन आहे त्याला अतिरेंद्रिय असं म्हणतात. म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिय आहेत आणि त्याच्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 त्याचे इंद्रिय विषय आहेत. अशा रीतीने या सर्वांना मिळून 10, 10, 20 आणि 4 असे 24 तत्वांचं हे क्षेत्र बनलेलं आहे. जर मनुष्याने या 24 तत्वांचं पृथक्करणात्मक अध्ययन केलं तर तो क्षेत्राचं स्वरूप जाणू शकतो. त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंच महाभूतांचं प्रतीक असणारे विकार आहेत. चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणं ही सूक्ष्म देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार याच्या प्रकटावस्था आहेत आणि या सूक्ष्म तत्वांचा देखील समावेश क्षेत्रामध्ये केला जातो. पंचमहाभूत जे मिथ्या अहंकाराचं प्रतीक आहे आणि हा अहंकार तामस बुद्धीचं प्रतीक आहे. तामस बुद्धी ही अव्यक्त त्रिगुणांचं प्रतीक आहे आणि प्रकृतीच्या अव्यक्त गुणांना प्रधान असं म्हटलं गेलंय. मग बघा कशा प्रकारे हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि त्याच्याशी निगडीत या सगळे इंद्रिय विषय आणि त्याचे समूह चेतना या सर्वांनीचे मिळून तत्व, मग हे तत्व जाणून घ्या. मग तो जो खोटा अहंकार आहे तो कुठेतरी तामसी वृत्तीला जोडला जातोय. ती तामसी वृत्ती कुठेतरी अंधकारामध्ये जातीये आणि कारण कुठेतरी ते त्रिगुणांशी त्रिगुणांवर आधारित असं अव्यक्त स्वरूप आहे या क्षेत्राचं. आणि म्हणून या क्षेत्राला, हे क्षेत्र म्हणजे नुसतं हे शरीर नाहीये हो. हे शरीर, हात, पाय, डोकं, कान आणि एवढं सगळं बनलेलं नाही, तर या 24 तत्वांना पृथक्करणात्मक जाणून घ्या आणि म्हणून या तात्पर्याला व्यवस्थितपणे जाणा. म्हणून या क्षेत्राला जाणल्यानंतर त्याविषयीचं जे ज्ञान आपण घेतोय ते ज्ञान काही नसून ते एका प्रकारचं विशिष्ट असं योग्य आणि परिपूर्ण ज्ञान आहे. हे प्रभुपादांनी सुंदरपणे आपल्या तात्पर्यामध्ये सांगितलंय. मग काय ज्ञान आहे आणि काय जाणायचंय, हे क्षेत्रज्ञानी काय जाणायचंय, या क्षेत्राला काय कशा प्रकारे जाणायचंय, तर हे निश्चित जाणून घ्या. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. कोण वाचू का? हरे कृष्ण. वाचू. हरे कृष्ण. ठीक आहे. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्य अहंकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारेच अज्ञानच आहे. हरे कृष्ण माताजी.
आणि म्हणून या ज्ञानाला कशा प्रकारे, ज्या प्रकारे आपण या आत्मा परमात्म्याची जी संलग्नता आहे का, मग ज्या व्यक्तीने स्वतःला ज्या ज्या आनंदमय कोशामध्ये, या कोशाला आपण जेव्हा बघितलं, जी व्यक्ती या आनंदमय कोशामध्ये असते ती व्यक्ती निश्चितच या तत्वांना जाणून कुठेतरी आपण ज्या परमात्म्याचे अंश आहोत त्या परमात्म्याच्या अंशाला पूर्णपणे जाणतीये, आणि म्हणून आपण त्याचेच एक अंश आहोत आणि अध्यात्म हा आपला मूळ स्वभाव आहे हे व्यक्ती जी जाणते ते निश्चितच या सर्व गुणांना अवलंबते. मग ते गुण कुठले आहेत हे आपल्याला आता वाचून बघितलं की कशा प्रकारे नम्रता असते त्या व्यक्तीमध्ये, कशा प्रकारे समतोल राखलेला असतो सुखदुःखांमध्ये, इंद्रिय विषयांचा त्याग केलेला असतो, कुठेतरी आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये त्यांना दृढ होण्याची इच्छा असते, त्यांनी स्वीकार केलेला असतो त्या व्यक्तीने, आणि म्हणून हे सर्व जाणणं हे ज्ञान आहे. या क्षेत्राने हे सर्व जाणणं हे कुठेतरी ज्ञान आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञानच आहे. आणि म्हणून मग या गोष्टीला कशा प्रकारे चार्ट वाईज एक त्याच ज्या गोष्टीचं आता वाचन झालेलं आहे त्याच गोष्टीला कुठेतरी चार्ट वाईज की मग काय नम्रता, नम्रता म्हणजे कशा प्रकारे त्या व्यक्तीने नम्र व्हावं, सन्मान मिळाल्याचं समाधान मिळावं म्हणून चिंताग्रस्त होऊ नये, आपण शरीर नाही हे समजून घेणे म्हणून सन्मान अनादर समान आहेत, मग कुठेतरी जो समतोल, या प्रत्येक वाक्यातून तुम्हाला तो समतोल दिसेल की त्या व्यक्तीने कुठेतरी नफा तोटा आनंद दुःख या कुठेतरी पलीकडे ती व्यक्ती गेलेली आहे, कारण ती अनासक्त झाली आहे भौतिक युगापासून, जे काही आहे ते भगवंतांना सर्वस्व अर्पण केलेलं आहे, जे कर्म करतो आहे कर्माच्या फळाचा त्याग करून त्याला भगवंतांना अर्पण केलेलं आहे, आणि म्हणूनच ही अलिप्तता कुठेतरी साधलेली आहे. हरे कृष्ण. मी जरा ना एक कॉल अटेंड करते, त्या व्यक्ती 3दा कॉल आला. हरे कृष्ण. कोण वाचते? स्वाती माताजी वाचताय? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माता. म्हणजे आवाज थोडा ब्रेक होतोय. नेय म्हणजे काय याचे मी तुला माताजींचा आवाज नाही येते. आवाज थोडा ब्रेक होतोय माताजी. आक्की प्रभूजी मग तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हा येतोय आवाज? हा प्रभूजी. हरे कृष्ण. येतोय आवाज प्रभूजी. बोलवा. अध्याय 13 ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मग या ज्ञेयाला जाणायचंय बघा, क्षेत्राला जाणलेलं आहे, क्षेत्रज्ञाना जाणलेलं आहे. मग हे ज्ञेय म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय? भगवंतांनी सांगितलं की ज्ञानाला की ज्या गुणांना अवलंबायचं आहे, या सर्व गुणांना ज्यांनी सक्षमपणे अवलंबलेलं आहे, की ज्याने आत्म्याचा अंश, आपण परमात्म्याचा अंश आहे हे पूर्णपणे जाणलेलं आहे. मी शरीर नसून आत्मा आहे आणि हा आत्मा परमात्म्याचाच अंश आहे, हे जाणून जे ज्ञान घेतलं जातं, जी नम्रता, जो एक कुठेतरी समतोल राखला जातो, भगवंतांविषयी आसक्त होऊन भौतिक गोष्टींविषयी अनासक्ती निर्माण केली जाते, हे सर्व कुठेतरी ज्ञान घेऊन मग त्या ज्ञानाचं ध्येय काय आहे? हो, हे सर्व ज्ञान घेऊन काय करायचं आहे? तर या ज्ञानाचं ध्येय म्हणजेच परमात्म्याला जाणणं आहे, आणि म्हणूनच त्याचं भगवंत वर्णन करून सांगतायत की जे जाणल्याने तू अमृताचं आस्वादन केल्याचा तुला अक्षरशः अनुभव येईल, आणि या अनादी आणि माझ्या अधीन असणारं हे जे भौतिक, हे अधिभूत जे आहे, हे ब्रह्म जे आहे, हे भौतिक जगताच्या कारण्याच्या पलीकडे आहे, की माझं हे जे आध्यात्मिक जग आहे आणि परमात्म्याचं हे जी शक्ती आहे, मग ज्या
प्रकारे या शक्तींना बघा की कशा प्रकारे विश्वरूप दर्शन भगवंतांनी दाखवलेलं आहे की जिथे रथामध्ये आरूढ झालेले आहेत भगवंत, परंतु कुठेतरी ते अर्जुनाला त्याच ठिकाणी पाठीमागे विश्वरूप दर्शन दाखवतायत. कारण त्यांच्या ज्या शक्ती आहेत, मग त्यांच्या या ज्या हजारो शक्ती आहेत, जसं मी ते इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण दिलं की मग इलेक्ट्रिसिटी ही एक एनर्जी आहे, पण त्या एनर्जीचा कशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो, त्याच प्रकारे भगवंत आपल्या शक्तीद्वारे प्रकट होत असतात आणि म्हणूनच त्या शक्तीद्वारे ते व्यक्त होत असतात. आणि ती शक्ती ही भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. त्या परब्रह्माला जाणणं हे ब्रह्माला जाणण्याच्या पलीकडे, आणि म्हणूनच त्या ब्रह्माने, त्या जीवाने त्या परमात्म्याला जाण्याचे हे त्या ज्ञानाचं ध्येय आहे. आणि म्हणून त्याला ज्ञेय म्हटलेलं आहे. हे ज्ञेय म्हणजे काय, तर परमात्म्याला जाणणं. सर्वेंद्रिय गुणाभासां सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून या परमात्म्याला, ज्या परमात्म्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, जे आपण बघितलं की संपूर्ण चराचर आपण ज्या विश्वरूपामध्ये बघितलं, आणि असा हा परमात्मा हे सर्व इंद्रियांचं मूळ उगमस्थान आहे. परंतु त्यांच्या शक्तीने कुठेतरी हा परमात्म्याने भौतिक जगाची प्रगती केली, भौतिक जगाची निर्मिती केलेली आहे, पण तो कुठेतरी अनासक्त आहे या सगळ्यापासून. त्याच्यावरती या भौतिक जगताचा कुठलाही प्रभाव नाही. त्याने या जीवाला त्या भौतिक जगतामध्ये बनवलेलं आहे. मग त्यांनी कुठेतरी त्याला मार्जिनल शक्तीमध्ये ठेवलेलं आहे, मार्जिनल एनर्जीमध्ये. कारण त्यांना जाणायचंय, मग त्यांनी ते ठरवायचंय, बॉल इज इन देअर कोर्ट, की परमात्म्याला जाणायचंय का या मायेमध्ये, या मोह मायेमध्ये अडकायचंय. म्हणून भगवंतांवर याचा कुठलाही प्रभाव नाही. तर भगवंतांचीच नियंत्रणाखाली आहे ती माया. ही जी मोह माया ही भगवंतांचीच निर्मिती आहे. आणि भगवंत कुठल्याही या इंद्रियांच्या विरोधीत आहेत, त्यांच्या इंद्रियांरहित आहेत. त्यांच्यावर या इंद्रिय विषयांचा कुठलाही प्रभाव नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या त्रैगुणांचा त्यांच्यावरती प्रभाव नाही. सो जीवांचा पालन करता असला तरी त्यापासून अनासक्त आहे. आणि तो प्राकृतिक, या भौतिक प्राकृतिक गुणांच्या पलीकडे त्या पराशक्तीमध्ये, त्या आध्यात्मिक शक्तीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर त्याचा स्वामीही आहे, त्याचा आश्रय आहे, आधारस्थान आहे. परंतु त्याच्यापासून अलिप्त आहे. त्या कमळाच्या पानाप्रमाणे आपण जे बघतो की मग त्याच्यावर पाण्याचा कुठलाही लवलेश दिसत नाही, की पाणीचा थेंब जरी पडला तरी पाणी खाली टाकलं तुम्हाला कळणारही नाही की ते पाणी त्याच्यावरती होतं. अशा प्रकारे त्या कमळाच्या पानापासून ते पाणी विरहित असतं. असं हे अनासक्त असणं, हे भगवंत त्या भौतिक जगतापासून अनासक्त आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला ते कशा प्रकारे दिसतात बघा. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विद्येयं दूरस्थं चान्तिके च तत्. त्याचा अर्थ आहे हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग अशा परमात्म्याला कोण परम सत्य या तत्वाला, मग ज्या परमात्म्याचा निवास आणि ज्या ध्येयाचं ज्ञेय जे मी म्हटलं की ज्या ज्ञानाचं ध्येय जे आहे, या परमात्म्याचा जे निवासस्थान आहे ते कुठे आहे, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि तो आत्मा परमात्मा एकमेकाशी संलग्न आहे. पण ते कोण जाणतंय, तो एक शुद्ध भक्त जाणू शकतो. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. मग त्यांच्या शक्तीने ते अंतरातही आहेत, ज्या सूक्ष्म अशा रूपामध्ये प्रत्येक सजीवाच्या हृदयात आहेत. आणि ते बाहेरही आहेत, ते जवळ आहेत आणि ते दूरही आहेत, कारण त्यांच्या शक्तीने. उपनिषदामध्ये, ईशोपनिषदामध्ये खूप सुंदर प्रकारे की ही वॉक्स, ही कॅनॉट, की ते चालतायत, ते अचर आहेत, चर पण आहेत. अशा प्रकारे सर्व सृष्टीची निर्मिती ज्यांनी केलेली आहे ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपात पण आहेत आणि अत्यंत तुम्हाला बाहेरही त्यांचं कुठेतरी अस्तित्व दिसेल. अशा या सर्व चर अचरांमध्ये भगवंतांचा अस्तित्व आहे.
आणि भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या आणि जाणण्याच्या त्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे कुठेतरी त्या आत्म्याला, परमात्म्याला. आत्मा हा फक्त परमात्म्याला जाणू शकतो, कारण तो परमात्मा त्या आत्म्याशीच संलग्न असतो, शरीराशी नाही, आणि कुठेतरी निगडीत असणं. मग जो देहाधारी व्यक्तीमध्ये, ज्या देहाधारी विचारांमध्ये आहे, त्याला हे जाणणं ग्रहण करणं खूप कठीण आहे. त्याच्या ग्रहण शक्तीच्या ते पलीकडे आहे. आणि म्हणूनच भगवंत तो परमात्मा दूर असला तरी तितकाच जवळ आहे, कारण त्यांच्या अचाट अशा शक्ती ज्या आपण बघितल्या, आणि या निरनिराळ्या शक्तींनी हे नक्कीच शक्य आहे. हरे कृष्ण. स्वाती माताजी वाचा ना. स्लाइड दिसत नाही. वरचं आहे माताजी, हा. त्या हरे चित्राच्या कृष्ण. वर दिसतंय आली आहे. माताजी? ओके. हरे कृष्ण. कृष्णा. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकार तो जे आहे, सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थोडा आवाज तुमचा तुटत होता, काहीतरी नेटचा इश्यू असेल कदाचित. हरे कृष्ण. काळजी घ्या जरा, म्यूट व्हा प्लीज. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचं उगम, मग हे ज्ञानाचं ध्येय. कृष्ण कुठे कुठे, कृष्णाचं हे जे उगम स्थान आहे हे जाणायचंय. मग कृष्ण नॉलेज आहे, कृष्ण ज्ञान आहे, ज्ञानाचा उगम आहे. आणि म्हणूनच या भौतिक जगामध्ये, या भौतिक अंधकाराच्या अतीत आहे, की जिथे तो अव्यक्त आहे, तो ज्ञान आहे, ज्ञानाचं ध्येय आहे, आणि ध्येयही तेच आहे जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित देखील आहे. आणि म्हणून या ज्ञानाला परिपूर्णपणे जाणायचं आहे, कारण हे ज्ञान सर्व चहूकडून निश्चितच आहे, आणि निश्चितच ते जाणण्यासाठी त्या भौतिक जगामधून कुठेतरी अनासक्त होण्याची आवश्यकता आहे. हे अतिशय असं तेजाळलेलं ज्ञान आहे, आणि कृष्ण प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्या ज्ञानाचं आचरण करणं जाणायचंय. या कृष्णांना जाणून त्या परमात्म्याला निश्चितपणे जाणायचंय, कारण भगवंतच ज्ञान आहे, ज्ञानाचं ध्येय ध्येय आहे, हे निश्चितपणे जाणायचं आहे. आणि खूप सुंदर अशी ही आकृती कठोपनिषदामध्ये दिलेली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. अशा प्रकारे क्रियाकल्पांचे क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्त ते पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप सुंदर अशी ही उपमा दिलेली आहे. मग त्या क्षेत्राला, शरीराला एका झाडाची उपमा दिलेली आहे बरं का या कठोपनिषदामध्ये. आणि या झाडावरती हे दोन पक्षी बसलेले आहेत. मग हे दोन क्षेत्रज्ञ आहेत बरं का. आणि हे क्षेत्रज्ञ एक आत्मा आहे, हा आत्मा आहे, आणि हा परमात्मा आहे. त्याच शरीराच्या झाडावरती हा आत्मा देखील स्थित आहे आणि परमात्मा देखील स्थित आहे. ज्ञान आणि ज्ञेय हे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे. मग जो आत्म साक्षात्काराचा, ज्यांनी शरीर नाही आत्मा आहे, आणि हा आत्मा मी परमात्म्याचा संशय, त्यांनी या परमात्म्याला जाणलंय हो. अदरवाईज हा आत्मा स्वतःच्याच शारीरिक गरजांमध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की तो स्वतःला आत्मस्वरूपाने नाही जाणू शकत. मग मी शरीर आहे, मी आत्मा नाही, याच भावनेमध्ये गुंतलेला आहे हा आत्मा. हा जीव अजून त्यातच गुंतलेला आहे. आणि पूर्णपणे कोण समजून घेऊ शकतं? तो शुद्ध भक्तच भगवंताना, की ज्याने पूर्णपणे त्या आनंदमय कोशामध्ये स्वतःला घातलेलं आहे, पूर्णपणे या बंधनांपासून अनासक्त करण्याचा प्रयत्न केले आहे, ते निश्चितच याची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 13.20 भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण, त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा, ह्या सगळ्या 84 लक्ष योनींमधून जन्म मिळतोय. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी आहेत, आणि कुठेतरी कशा प्रकारे बदलतंय ते. का बदलते? कारण इच्छांनी बदलते. का वेगवेगळे जन्मातून जायला लागतंय? कारण कुठेतरी मनात वासना आहेत. त्या वासना कशाची प्रभावित आहेत? त्रिगुणांनी प्रभावित आहेत. कुठेतरी सत्व, रज, तम
मग ह्या भावना आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायच्या आहेत उद्याच्या अध्यायामध्ये. मग जी तामसिक वृत्ती आहे, मांसाहार करणारी वृत्ती आहे, ती कुठेतरी पुढचा जन्म आधीच निश्चित करतीये. प्रभुपाद म्हणतायत म्हणून मग कुठेतरी जे जे आनंद घ्यायचा आहे त्याच्याबरोबर ते भोग आलेच. म्हणून चांगली माणसं ही का भोग बघतात, की चांगल्या स्वभावाची लोकही का भोग भोगतात, कारण कुठेतरी त्या प्राकृतिक गोष्टीशी निगडीत आहेत ते अजून. आणि मग प्रभुपादांनी जेव्हा काही जणांना फिशिंग करताना बघितलं तेव्हा प्रभुपाद म्हणाले, हा म्हणजे हे पुढचा जन्म आधीच ठरवतायत, कुठेतरी त्यांनी माशाचा जन्म घ्यायचा ठरवलेला आहे, म्हणून ते त्याच्यातनं आनंद घेत आहेत. कारण कुठेतरी इतर ज्या गोष्टींमधून आणि ज्या ज्या वृत्तीमधून ते आनंद घेत आहेत ते कुठेतरी स्वतःचा पुढचा जन्म निश्चित करतायत. त्या 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 प्राण्यांना कुठेतरी वेगळ्या भावनेमधनं जाणतायत. मग तो मांसाहार करणारी व्यक्ती जे डुकराचं मांस खात आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या मांसाहार करण्याचा प्रयत्न करते, ते निश्चितच त्या वासनांमध्ये ओढलं जाते. म्हणून त्या इच्छा आणि वासनांमुळे ह्या 84 लक्ष योनीतून जन्म घ्यायला लागतात आणि म्हणूनच या भौतिक प्रकृतीपासूनच हे उत्पन्न होत असतात. कारण कुठेतरी या त्रिगुणांमुळे त्या वासना आहेत आणि त्या इच्छांमुळे हे जन्म आहे. आणि या इच्छांमुळेच हे सर्व जन्म. कारण कुठेतरी बघा, कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रकृती सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुख दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ही प्रकृती जी आहे, भौतिक प्रकृती, ती सगळे कार्य कलापांशी निगडीत आहे. आणि ज्या काही क्रियाकलाप, या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आणि ज्या काही कर्म, सकाम कर्म आणि सगळ्या या घडामोडी ज्या होत आहेत त्या सर्व या भौतिक प्रकृतीमध्ये. परंतु कशा प्रकारे स्वतःला, मग या जीवाला संसारातील विविध सुख दुःखाला मग जे काही उपभोगायचे, कारण मला हा मांसाहार करायचाय, मला त्याच्यातनं आनंद मिळतोय, ही जी वृत्ती आहे ती कुठेतरी, काल जसं मी म्हटलं, कुठेतरी मत्सरी वृत्ती आहे. दुसऱ्या जीवाला मारून त्याला खाल्लं जात आहे. ही वृत्ती कुठेतरी स्वतःला पुढच्या जन्माच्या इच्छांनी, त्या वासनांनी स्वतःचा पुढचा जन्म ठरवतीये. मग त्याला निश्चितच त्या प्राण्यांचाच जन्म मिळणार आहे. कुठेतरी ज्या प्राण्यांचं ज्याच्यातनं आनंद मिळला जातोय, ज्या सुखांना भोगलं जात आहे, तिथे कुठेतरी त्या भोगांना पण भोगलं जात आहे. आणि म्हणूनच त्या त्या मुवमेंट्स बरोबर, हॅपी मुवमेंट्स बरोबर कुठेतरी सफरिंग्स पण आहेत. कुठेतरी सुखाबरोबर भोगही भोगायला लागतायत. आणि म्हणूनच त्या कुठेतरी संलग्न आहेत त्याच्याशी. पुरुष प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृतीच्या गुणान, कारणं गुणसंगोस्य सत्य सत्ययो निज जन्मसु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे माताजी. कृष्ण. बघा की ज्या विविध योनींमध्ये त्याला जन्म मिळतायत तो त्याचाच कारणीभूत आहे, कारण तो भौतिक प्रकृतीशी निगडीत आहे. ज्या इच्छा वासना तो मनामध्ये आणतोय, ज्या वासनांना तो बळी पडतोय, तो निश्चितच स्वतःचा पुढचा जन्म ठरवतोय. आणि म्हणूनच त्याला त्या इच्छा वासनांमुळे विविध योनींमध्ये जन्म मिळतो. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः, परमात्मेति पचाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः पुरपरः. प्रभूजींना तरी या वाचायचं त्यावर. हरे कृष्ण. हा हरे मी कृष्ण. अख्खी प्रभूजींना सांगते वाचायला. हा वाच. हरे अख्खी कृष्ण. प्रभूजी वाचा. येतोय आवाज? हो प्रभूजी येतो, बोला. हरे कृष्ण. 13 अध्याय 23 श्लोक. तरी या शरीरात आणखी एक आहे, एक दिव्य भोक्ता जो भगवान आहे, सर्वोच्च मालक आहे, जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे आणि जो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वर, ज्या भोक्त्याला आपण आधी सांगितलं आहे, आधीही जाणलेलं आहे आधीच्या अध्यायांमध्ये, की जो भोक्ता, मग मी शरीर आहे आणि मी सगळं केलेलं आहे, हे माझं आहे, कुठेतरी त्याच देहाच्या अस्तित्वाच्या भावनेमध्ये जो आहे तो सर्वोच्च भोक्ता जाणूच शकत नाही. त्या शांती सूत्राला, त्या सर्वोच्च नियंत्रकाला त्यांनी अजून ओळखलंच नाहीये. आणि म्हणूनच या शरीरामध्ये हा दिव्य भोक्ता, की म्हणूनच भोक्ता कोण आहे तर सर्व पुरुषात उत्तम, जो पुरुषोत्तम अध्यायामध्ये पण आपल्याला बघायचंय, की ज्या सर्वोच्च भोक्ता आहे तो हा पुरुषोत्तम आहे, तो हा परमात्मा आहे. आणि ज्याच्या परवानगीनीच सर्व या गोष्टींना अनुमती मिळती आहे आणि ज्याच्या परवानगीनीच या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत. आणि ह्या परमात्म्यालाच कुठेतरी जाणून घ्यायचं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असते तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, ज्ञानाचं ध्येय जे परीक्षित महाराज हे ज्ञानाचं ध्येय जाणतायत आणि मग या ज्ञानाचं ध्येय की मग ज्या परमात्म्याला ज्यांनी जाणलेलं आहे, ज्यांनी भौतिक प्रकृती, जीव, त्रिगुणांचे विकार या सर्व तत्वांना जाणलेलं आहे, त्याला निश्चितच मोक्षाची प्राप्ती होते आणि तो वर्तमान स्थितीत कसाही असला तरी त्या ज्ञानाने तो परिपूर्ण होतोय. जसं आपण आधीही बघितलं की ज्या पापाच्या दुनियेमध्ये जरी एखादी व्यक्ती असेल तरी ज्यांना ते ज्ञान संपादन ज्यांनी केलंय, ज्या मृगारी ऋषी, ज्या वाल्या कोळींनी जे ज्ञान संपादन केलं आहे आणि स्वतःला जेव्हा त्यांनी त्या भक्तीच्या मार्गावरती मार्गस्थ केले, निश्चितच त्यांना निश्चितच ते महात्म्य लाभतं आणि पुन्हा त्यांचा या जगतामध्ये पुनर्जन्म होत नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची इथे की या चराचरामध्ये तुम्हाला दिसतंय, मी हे कुठेतरी जेव्हा तुम्हाला या शक्तींचं सांगितलं तेव्हा निश्चित ह्या परीक्षित महाराजांचं मी चित्र बघून मला एकदम आठवलं की हे परीक्षित महाराजच आहेत जे उत्तरेच्या पोटामध्ये होते बरं का. अभिमन्यूचा मुलगा होते आणि त्यांना ब्रह्मास्त्राने कुठेतरी धोका होता, परंतु त्या परीक्षित महाराजांचं त्यांच्या मातेच्या त्या भावनांवरून आणि त्यांच्या मातेच्या पूर्ण विनंतीवरून परमात्म्याने या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्या परीक्षित महाराजांचं रक्षण केलेलं आहे. आणि म्हणूनच कुठेतरी ज्या शक्तींचं मी वर्णन करत होती की ज्या चराचरामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या सूक्ष्म शक्तीला जरी ते हृदयामध्ये म्हणजे त्या स्त्रीच्या त्या मातेच्या ते हृदयामध्ये असलं तरी ते कुठेतरी अंतरंगी म्हणजे त्या गर्भाच्या सुद्धा इतक्या सूक्ष्म भागामध्ये ते अस्तित्वात होतं आणि त्या परमात्म्यानेच त्यांचं संरक्षण केलेलं आहे इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये. म्हणून या परीक्षित महाराज जे ज्ञान घेतायत तिथे त्याच्यावरच मला ते सांगण्याचं राहिलेलं होतं आणि त्यांचा कुठेतरी संरक्षण केलेलं की ज्यांना धोका होता ब्रह्मास्त्रांपासून, त्यांना कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका असताना निश्चितच परमात्म्याने त्यांचं रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी हे ज्ञान घेतलेलं आहे ते निश्चित त्या भौतिक जगामध्ये परत येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ध्यानयोग, ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग. बघा, ज्या भक्तीच्या सेवा आपण बघितल्या की मग हे कशाने शक्य आहे की तुम्ही ध्यान धारणा करा. जे शक्य आहे त्यांनी ध्यान धारणेद्वारे, अष्टांग योगाद्वारे, काहींना ज्ञानाच्या ज्या वैदिक ज्ञान अभ्यास केला जातो, नाहीतर मग हे निष्काम कर्म केलं जातं की मग जे शेतकरी शेतामध्ये काम करतोय ते कर्म पण भगवंताला अर्पण करतोय, त्याचं कर्म फळ भगवंतांना अर्पण करतोय, ज्या फळाचाही त्याग करून निष्काम भावनेने ते कर्म करतोय. अशा फलदायी इच्छांशिवाय जेव्हा हे कर्म केलं जातं तेव्हा निश्चितच ती व्यक्ती भगवंतांना कुठेतरी त्यांच्या प्राप्तीला, भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती करत असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी एक मिनिट. अनुशीलन कुठे माताजी? ज्ञानाच्या अनुशीलन म्हणजे अनुसरणाद्वारेच माताजी, की जे ज्ञानाचा म्हणजे ज्ञानाचा उपयोग करून जे ज्ञान घेतलं आहे त्याचं ऍप्लिकेशन, आणि म्हणून त्या अनुशीलनाद्वारे त्या ज्ञानाला जाणून ते केलं जातं आणि म्हणून त्याला अनुशीलनाद्वारे म्हटलं जातं. अच्छा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून जो आपण सत्संग म्हणतो, इथे कपिल मुनी देतायत, जे ज्ञान देतायत असे हे जे गुरु ज्ञान देतात, परंतु जेव्हा यांच्याकडून ज्ञान घेतलं जातं मग ते कुठेतरी आपण म्हणतो ना निमित्त बनायचे, जे भगवंतांची सेवा करण्याचं आपण ज्या 11व्या अध्यायात आपण म्हटलं की अर्जुन हा निमित्त आहे भगवंतांच्या हातातलं, आणि म्हणून हे कुठेतरी साधन बनायचं जर असेल तर मग जेव्हा आपण या सत्संगामध्ये जातोय तेव्हा आपण अजून एखाद्याला, अरे तू येतोयस का या आध्यात्मिक प्रवासामध्ये, जेव्हा त्या व्यक्तीलाही त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपोआप नेलं जातं तेव्हा निश्चित त्या अधिकाऱ्याकडून त्या ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे मग त्या ज्ञानाला त्यांनाही
अवगत केलं जातं बघा. कारण कुठेतरी ती योग यायला लागतो बघा. आपल्यावरनं पण बघा, ही कुठेतरी लिंक मिळते आपल्याला, ही ऑनलाईन लिंक मिळालीये. मग अरे तुझ्याकडे ही मिळालीये का, तुला पण मी ही पाठवतो. मग कुठेतरी जेव्हा त्या व्यक्तीशी ते शेअर केलं जातं, तेव्हा नकळतपणे तुम्ही ती सेवा करून ते निमित्त बनून त्या व्यक्तीलाही त्या ज्ञानाचं कुठेतरी परिमार्जन केलं जातं आणि त्या व्यक्तीच्याही मनामध्ये त्या अधिकाऱ्याकडून मिळालेलं, ज्या बेस्ट स्पिरिच्युअल मास्टर, ज्या आध्यात्मिक गुरूंकडून जे ज्ञान घेतलं जातं, त्या ज्ञानाने मग कुठेतरी तोही स्वतःला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 13.27 हे भरत अर्षभा, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होतो हे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ज्या क्षेत्रात ज्या शरीर आणि तो आत्मा, जे काही या जगामध्ये चर आणि अचर, ज्या चल गोष्टी आहेत आणि अचल गोष्टी आहेत, की ज्या मुव्हिंग आहेत, म्हणजे चालणाऱ्या आहेत, न चालणाऱ्या आहेत, ज्या काही गोष्टी बनल्या जातात, त्या बनण्यासाठी सुद्धा या संलग्नता कशाची आहे, तर या क्षेत्राची आहे, या शरीराची आहे आणि या क्षेत्रज्ञाची आहे. या संलग्नतेतूनच ते निर्माण झालेले आहे. ज्या काही चराअचराची निर्मिती झालेली आहे, मग ह्या ज्या काही अवकाशांची आपण जे काही यान बघतो, या सगळ्याच्या बुद्धीचा कुठेतरी त्या परमात्म्याचा अंश आहे. या कुठेतरी पृथ्वी, तेज, वायू, आकाश आपण बघितलं, अग्नी, या सगळ्यातून पंचमहाभूतातून आणि मग त्या तत्वातून हे शरीर बनलेलं आहे. परंतु त्याची जेव्हा या आत्म्याशी, परमात्म्याची संयोगता असते, संलग्नता असते, त्यातूनच कुठेतरी मन, बुद्धी आणि अहंकार यालाही व्यवस्थितपणे जागरूक ठेवून त्या गोष्टींची उत्पत्ती केली जाते. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्तत्त्वविनश्यन्तं यपश्यति स पश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून हा आपण आधीच्याही श्लोकांमध्ये, की ज्या विद्वान व्यक्तीने प्रत्येक, ज्या महात्म्याने प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याला, मग त्यांनी शत्रूचाही द्वेष केला नाही, शत्रू मित्र, त्या उल्लेखामध्ये जेव्हा आपण ऐकलं होतं त्या संदर्भात, त्याच प्रकारे अशी ही व्यक्ती, म्हणूनच प्रत्येकामध्ये हा आत्मा आणि परमात्मा ज्याने शोधलेला आहे, ज्या व्यक्तीने, की जो अविनाशी आहे. आणि म्हणून ज्या आत्म्याचे गुण आपण बघितले, की आत्म्याला कापता येत नाही, वाळवता येत नाही, ओलं होत नाही, वाळवता येत नाही, अशा प्रकारे या अविनाशी आत्मा आणि या परमात्म्याला ज्याने जाणलेलं आहे, की कधीही याचा विनाश होत नाही, तोच यथार्थ रूपाने या गोष्टीला जाणू शकतो आणि तो सर्व देहांमध्ये या परमात्म्याला बघू शकतो, या परमात्म्याच्या निवासाला जाणू शकतो. हरे कृष्ण. स्वाती माताजी वाच. ठीक आहे, मी वाचते माताजी. जो हा. मनुष्य सर्व हरे कृष्ण. वाचा माताजी, वाचा माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग कशाही प्रकारे तो स्वतःचं अधःपतन होऊ देत नाही. आणि म्हणूनच आपण जेव्हा म्हणतो ना, की मग ही अधोगती, की जसं मी आधीही काही वेळेला सांगितलं, की मग जेव्हा आपण या भौतिक प्रगतीमध्ये आलेलो आहे बघा, भौतिक प्रकृतीमध्ये, तर मग कुठेतरी जेव्हा हे अडथळे, हे ब्लॉकेज, की मग तुम्ही कुठेतरी 4-5 पावलं पुढे जाऊन कुठेतरी मागे काय येताय आध्यात्मिक भागामध्ये, आध्यात्मिक प्रवासामध्ये. आणि मग ज्या प्रकारे मी म्हटलं, की बाहेर पिक पॉकेटर्स असतात, तेव्हा जेव्हा आपण बाहेरच्या जगामध्ये वावरतोय, तेव्हा कुठेतरी आपण सावधानतेने का बाळगावं असं सांगितलं जातं, का ते ज्ञान दिलं जातं, कारण कुठेतरी मग त्या अधःपतनाची, कुठेतरी फॉलडाऊन होण्याची खूप भीती असते. आणि म्हणूनच ती भीती का असते, कारण कुठेतरी त्या परमात्म्याला, कुठेतरी त्या जीवांमध्ये सर्व जीवांना जाणलेलं नाहीये आणि त्या गोष्टीचं ज्ञान घेतलेलं नाहीये. आणि म्हणूनच या ज्ञान योगाची सुरुवात पण कुठेतरी याच संदर्भामध्ये मला सांगायची होती, की हे ज्ञान घेऊनच कुठेतरी पुढे जायचंय. आणि ज्या व्यक्तीने, ज्या
शुद्ध भक्ताने, ज्या मनुष्याने सर्व जीवांमध्ये या परमात्म्याला समान रूपाने बघितलेलं आहे, त्याची निश्चितच मग अधोगती होणार नाही. कारण त्या ज्ञानाचा कुठेतरी त्याला ते ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीतून कुठेतरी ते ध्येय तो गाठायला बघतोय. त्या ज्ञानाचं ध्येय म्हणजे ज्ञेयाला कुठेतरी जाणण्याचा प्रयत्न करतोय. अशी व्यक्ती निश्चितच अधोगतीत या व्यक्तीची होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा की भौतिक प्रकृतीने निर्माण केलेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात, की मग तो स्वतःला त्या आरशामध्ये बघतोय. ते शरीर ते फक्त क्रियाकलाप जे आहेत आणि म्हणून ज्या जर शरीरामध्ये ते निर्जीव कधी आहे, जेव्हा आपण म्हणतो की मनुष्य मृत्यू पावतो, तेव्हा त्याच्यातला तो आत्मा निघून केलेला असतो. आणि म्हणून एखादी कार जेव्हा उभी असते तेव्हा ती निर्जीव असते, परंतु कुठेतरी तो ड्रायव्हर आल्यानंतर त्या कारमध्ये कुठेतरी मग त्याला चलन मिळतं. त्याच प्रकारे या शरीराला जाणायचंय कुठेतरी, मग जो आत्मा की आत्मिक पातळीवर त्या शरीराला विचार करायचा आहे, तो जेव्हा हे प्रत्यक्ष पाहतो की मग कोण त्या क्रिया करत आहे आणि कोण त्याच्याशी संलग्नित आहे, हे त्याने जाणायचं आहे. आणि या भौतिक प्रकृतीने बनवलेल्या या शरीराद्वारे क्रिया करण्याचं त्याचं नियंत्रण कशावरती आहे, नियंत्रण कोण करत आहे, या क्षेत्रज्ञाला, या क्षेत्राने निश्चितच या क्षेत्रज्ञाला जाणणं, या ज्ञानाला जाणणं खूप आवश्यक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 13.33 आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून या शरीर आणि आत्म्याला बघा, या शारीरिक गरजा ज्यांनी स्वतःला मी शरीर आहे आणि मी आत्मा नाही, त्या कुठेतरी शारीरिक पातळीवरच ते क्रियाकलाप केले जात आहेत, मग ऍक्टिव्हिटीज. पण ज्यांनी जाणलेलं आहे की शरीर नसून आत्मा आहे, त्यांनी कुठेतरी ते वेगळे पण जाणवलेलं आहे आणि म्हणूनच तो स्वतःला त्या आत्म्यापासून त्या शरीरापासून कुठेतरी वेगळं आणि त्या आत्मिक पातळीवर जाणतो. ज्या प्रकारे आकाश बघा, आकाश हा विश्वासाचा एक भाग आहे, पण आकाश सूर्यामध्ये, चंद्रामध्ये किंवा कुठल्याही पाण्यामध्ये, अग्नीमध्ये मिसळलेलं नाहीये. ते ज्या प्रकारे सर्व दूर आपल्याला वेगळंच जाणवतं, अगदी कितीतरी दूरवर आपली नजर गेली तरी कुठेतरी आकाश हे कुठे मिसळलेलं जाणवत नाही. त्याच प्रकारे हा आत्मा शरीराच्या आत वसलेला असला तरी त्या शरीरामध्ये मिसळत नाही, कारण त्याचं मूळ रूप अध्यात्म आहे. तो भौतिक प्रकृतीशी निगडीत असला तरी क्रियाकलाप हे आत्म्याशी निगडीत नाहीयेत, कारण तो मूळ आध्यात्मिक आहे. आणि म्हणूनच त्या शरीरात वसलेला असला तरी त्या शरीरामध्ये मिसळत नाही, तो वेगळा असतो. आणि म्हणूनच आपण ज्या प्रकारे आध्यात्मिक जगत हे भौतिक जगापासून का वेगळे, कारण आपलं शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत, ते कधी एकमेकांमध्ये मिसळलेले नाहीयेत. आणि जेव्हा हे शरीर मृत होत आहे, शरीर जीर्ण होत आहे, तेव्हा तो आत्मा ते शरीर टाकतोय आणि दुसरं शरीर धारण करतोय. हे निश्चित जाणण्याचा प्रयत्न करा. हे जेव्हा संज्ञा जाणार तेव्हा पूर्णपणे हा शरीर आत्म्याची संलग्नता तुम्ही जाणू शकाल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच जो आत्मा की सच्चित आनंद, ज्या आनंदमय कोशामध्ये जी व्यक्ती असते, ज्या परमात्म्याचा आपण अंश आहोत, ज्याप्रमाणे सूर्य सर्व विश्वाला व्यापतो आहे, त्याप्रमाणे या क्षेत्राला तो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा पूर्णपणे चेतनामय करतो आहे आणि चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो आहे. हरे कृष्ण. माताजी अक्की प्रभूजींना देऊ का वाचायला? ओके. अक्की प्रभूजी वाचा तुम्ही. हरे कृष्ण. अध्याय 13 श्लोक 35. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, ते परम ध्येयापर्यंत पोहोचतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच ते परम ध्येय म्हणजे काय, तर ज्ञानाचं
जाणून ह्या परमात्म्याला ज्यांनी जाणलेलं आहे, ज्या ज्ञानाच्या चक्षुनी, ज्या प्रकारे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, की ज्यांनी मग एखाद्या व्यक्तीची गाडी जर बंद पडली, त्या व्यक्तीने प्रयत्न केला तर ती व्यक्ती कदाचित त्याचा बिघाड कुठे सांगू नाही शकणार, परंतु ज्याला हे ज्ञान परिपूर्ण आहे, त्या गॅरेजमध्ये जाऊन त्या गॅरेजवाल्याला जर ती गाडी दाखवली, तो निश्चितपणे त्या गाडीला ठीक करू शकेल, कारण त्याला कुठेतरी ते ज्ञानाचे चक्षु त्यांनी वापरले. आणि म्हणूनच त्या ज्ञानाच्या चक्षुनी कुठेतरी जेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या शरीर आणि आत्म्याला वेगवेगळं जाणायचंय, कुठेही मिसळत नाहीये तो आत्मा, त्या आत्म्याला आपल्याला ज्ञान द्यायचंय. आपण जर आपल्या शारीरिक गरजांमध्येच कुठेतरी अडकून राहिलो तर आपण मोहमायेमध्ये आहोत, पण त्या योगमायेमध्ये जर जायचं असेल, त्या परमात्म्याला जाणून त्या आत्म्याला जर चांगलं आध्यात्मिक अन्न पुरवलं तर निश्चितच ते भौतिक प्रकृतीच्या बंधनातून प्रक्रिया निश्चितच समजू शकतं आणि तेच परमध्येयापर्यंत म्हणजेच त्या परमेश्वराच्या, त्या गोलोकाच्या, भगवंतांच्या धामापर्यंत निश्चितच पोहोचू शकतं. अशा या ज्ञानाच्या ध्येयाला, या परमात्म्याला जाणलेलं आहे, ते निश्चितच परमध्येयापर्यंत पोहोचतायत. असा हा 13वा अध्याय इथे समाप्त होतो आहे. आणि मला माहितीये खूप संज्ञा काही काही कठीण असतील समजायला, पण निश्चित प्रयत्नपूर्वक तुम्हाला उदाहरणं दिली आहेत. कुणाला प्रश्न असतील तर मी एक 5 मिनिटं निश्चित घेते. हरे कृष्ण. की प्रभूजींना प्रश्न आहे. बोला आता प्रभूजी. प्रभूजी हरे विचारा. कृष्ण. माताजी, मला ते क्वेज सोडवायची होती, त्याची लिंक कुठे भेटेल बरं? हा, पाठवली जाईल. परवा संजना माताजी पण ग्रुपवर शेअर केलेली, तर तुम्हाला आपण परत टाकूया. माताजी आज टाकाल पुन्हा? हो म्हणजे माताजी, टाकते. अध्याय 1 पासूनची लिंक. हो हो हो, अध्याय 1 पासून हो, हो. असतं. तुम्ही त्या लिंकवर जा प्रभूजी, आणि तुम्ही रजिस्टर हा. करायचं, आणि तुम्ही रजिस्टर करून तुम्ही कुठल्याही अध्यायात जो केलेला नसेल ना, ते तुम्ही 18 अध्याय संपेपर्यंत, आणि नंतरही 2-3 दिवस दिले जातात, त्या डेडलाईन पर्यंत तुम्ही तो क्विज संपवू शकता. तर संजना माताजी आज ती लिंक शेअर करतील ग्रुपवरती, तुम्ही त्या लिंकवर रजिस्टर करून क्विज सोडवू शकता. हरे ओके कृष्ण. माताजी. हरे कृष्ण माताजी, मला एक बोला. प्रश्न म्हणजे कळलेला नाहीये, मी लिंक बोला. सोडवताना, तो विचारू का? हा, बोला माताजी. एक प्रश्न आहे, भौतिक प्रकृती आणि सजीव सृष्टी हे अनादी समजले जातात, तर कशामुळे पदार्थाचे परिवर्तन आणि विघटन प्रकट होते? तर उत्तर मी जीवा लिहिलं होतं, तर ते चूक आलं, पण त्याचं उत्तर बहुतेक हे असेल, ते भौतिक निसर्गाची उत्पादने आहेत. कारण मी जेव्हा अध्याय वाचला तेव्हा हे कळलं मला. हा, मग तेच महत्वाचं आहे माताजी. याच्यासाठीच मी सगळ्यांना परत परत तेच सांगते, की मग अध्याय वाचल्यानंतर, हा झाल्यानंतर, आता आजचा अध्याय, बऱ्याच संज्ञा या कठीण आहेत, परंतु तात्पर्य वाचलं ना सोपं. माताजी, मी स्वतः तुम्हाला सांगते की अनेक वेळा वाचलं तरी आपल्याला भगवद्गीता प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अँगलनी समजली हो. जाते आणि अजून उलगडत जाते माताजी. आपल्याला प्रत्येक वेळी, मी माझा स्वतःचा अनुभव सांगते, मी आता ही 5वी 6वी बॅच घेते, तरी प्रत्येक वेळी जेव्हा मी भगवद्गीता वाचते तेव्हा निश्चितच ते तात्पर्य तुम्हाला अनेक गोष्टी उलगडून दाखवतं. मग तुम्हाला म्हणूनच ते वाचणं महत्वाचं आहे माताजी. ते तात्पर्य प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक वाचा आणि मग क्विज सोडवा. क्विज सोडवण्याची घाई करू नका, ते जाणून घ्या, आत्मसात करा, तो अर्थ तुम्हाला कळेल आणि तुम्ही निश्चितपणे, मग तुम्हाला गरजही पडणार नाही, त्या पर्यायांची पण गरज पडणार नाही माताजी. इतकं तुम्हाला व्यवस्थितपणे ते कठीण आहे. मी सांगते ना, मी माझ्या अनुभव, खूप सोपं नाहीये, खूप सखोल आहे जाणणं, पण प्रयत्न करा आणि म्हणूनच पुढच्या टप्प्यावर तर तुम्ही अजून पूर्णपणे जाणू शकाल. हे आता खूप खूप वरवर आहे, जसं मी म्हणतेय, हे तुम्हाला खूप वरच्यावर हे संवाद सांगितले जात आहेत आणि त्या संज्ञा समजवण्याचा प्रयत्न आहे, पण अजून सखोल प्रमाणामध्ये पुढच्या टप्प्यावर तुम्हाला निश्चित त्याचं आत्मसात करायला खूप सोपं जाईल. आणि कृष्ण भावनेचं विज्ञान असतं, हे म्हणजे हे मला नवीनच कळलं. कृष्ण विज्ञान म्हणजे भावनेचं कसा? कृष्ण भावने, म्हणून तर तुम्ही ते वाचा पूर्ण, की सायन्स अँड सेल्फ रिअलायझेशन माताजी, की ह्या भावनेविषयी. म्हणूनच जे आत्मभावना, ज्या प्रभुपादांचं हे पुस्तक वाचा, ते तुम्ही बघितलंयत का? त्याचं PDF असेल, नाही तर तुम्ही जर आपल्या याचा भाग आहे सायन्स अँड सेल्फ रिअलायझेशन, प्रभुपादांनी म्हणूनच त्याला जो आधार दिलेला आहे शास्त्राचा, ते जाणण्याचा प्रयत्न करा. निश्चितच वाचा, माहिती वाचा. प्रभुपादांचे अनेक, मी तुम्हाला पाहिजे तर PDF पण शेअर करेन त्याचा. हो, नाही, जशी आहे तशामधूनच मी हे करते, त्याचाच ठीक आहे. पूर्णच अभ्यास करून हे हरकत करते. नाही, हरकत काय नाही. जशी आहे तशी आहे त्याच्यात. ओके, पण तेच काही काही नक्की गोष्टी रेफर नाही करा. कळत. मुख्य तेच रेफर करा. कळल्या नाही विचारा, प्रश्न विचारा माताजी, कधीही विचारा, काहीच हरकत नाही. त्या संज्ञा सांगण्याचा प्रयत्न करेन. पाहिजे तर आपण 18 अध्याय पूर्ण झाले ना, की मी एक दिवस नुसता तुमच्या प्रश्नांसाठी वेळ देईन.
कारण बऱ्याच वेळेला हो. माझ्याकडनं प्रश्न वेळेअभावी घेतले जात नाहीयेत, परंतु मी हम्म. निश्चित प्रयत्न करीन आपण 18व्या अध्यायानंतर एकदा भेटूया, लगेचच हो. भेटूया आणि सगळे प्रश्नांची नीट उत्तरं दिली जातील. काही काळजी करू नका. हो, हरे कृष्ण. कोणाचेही प्रश्न धन्यवाद राहिले माताजी. असतील तर काळजी करू नका. कृष्ण. आपण एक दिवस पूर्णपणे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते आणि प्रॉमिस करते की एक दिवस आपण प्रश्न उत्तरांसाठी नक्की. ठेवूया. हरे नक्कीच कृष्ण. नक्कीच. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. संत विश्वेश्वर माताजी प्रभुजी. धन्यवाद. विश्वेश्वर प्रभूजी हरे कृष्ण. हा, जय श्री कृष्ण मॅडम. माझे हरे एक कृष्ण. 4 प्रश्न आहेत. हा कालचा एक मी तुम्हाला सांगितला होता, हो, अनुष्ठान आणि अनुष्ठान आणि हो हो माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला पाठवणार आहे. त्या 2 दिवस हा. इतके हेक्टिक गेलेत आणि आपला उत्सवही चालू तुमच्या- होता ना, तर त्यामुळे सेवेमध्ये पण माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला नक्की माहिती पाठवते. हो, हो, पुढचे तुम्ही काही प्रश्न? हो हो बोला हा. प्रभूजी. यू कॅन टेक युअर ओन टाइम, नो प्रॉब्लेम मॅडम. अनुष्ठान अनुसंधान नक्कीच नक्कीच. आणि म्हणजे असं इस्कॉनचं जे कार्य खूप वाखाणनीय आहे. हा हा 69व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी हे कार्य चालू करून हो हो समुद्रापलीकडे, 7 समुद्रापलीकडे नेऊन त्याला ठेवलं. हे खूप हो. प्रशंसनीय कार्य आहे प्रश्नच नाही. आणि ते उत्तरोत्तर असेच घडो अशीच माझी सदिच्छा आणि चांगल्या व्हायब्रेशन्स मी त्याच्यासाठी देतो. माझे अजून दुसरे जे प्रश्न आहेत ते असे आहेत, बोला प्रभूजी. रिलेटेड स्पिरिच्युअलच आहेत. हा हा आता आपल्याला लक्षात येतं की आपण बाहेर फिरतो, हे करतो, तेव्हा निगेटिव्ह वाइब्स, ज्याला आपण नकारात्मक भावना म्हणतो, हम्म. त्याच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं. आता विनाकारण एखादा आपण गाडीमध्ये आहोत, परंतु पादचारी आहे, फुटपाथवरून चलतो, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये एक द्वेष, तिरस्कार दिसतो, एक निगेटिव्ह वाइब्स दिसतात, ज्याला नकारात्मक भावना, त्याच्यापासून आपण स्वतःला कसं वेळ द्याल वाचवायचं. मला थोडा. पुढच्या अध्यायात आपण येतोय. उद्याच्या अध्यायात तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. तुम्हाला मी म्हणून पर्सनल सगळ्यांनी- विंडोवर सगळे माझे येस प्रश्न येस पाठवतो. तुम्ही वाचून दाखवा. आणि का मी हा, जात नाही अजून खोलात, ती- कारण त्रिगुणांचा प्रभाव उद्या आपल्याला पूर्णपणे जाणायचा आहे. त्याच्यात तुमचं उत्तर अगदी आहे. त्याच्यामुळे थोडंसं थांबा आणि हे प्रश्न तुम्ही विचारा, पण उद्या तुम्हाला त्याचं उत्तर आपोआप मिळालेलं असेल. त्यामुळे निश्चित लक्षात हो, ठेवा. हो. आणि येस पुढचा बोला प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्याकडून पाप होत असतं. उदाहरणार्थ, आता घरामध्ये आपल्या डास आपण मारतो किंवा मच्छरची बॅट आपण वापरतो हो हो किंवा जे झुरळ वगैरे असतो त्याला आपण स्प्रे हे करतो. मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मुंगी आपल्या पायाखाली चिरडली जाते. हे जे पाप हो. आपल्याकडून घडलं जातं, त्या पापाचं परिमार्जन आपण कसं करावं? कसं आहे ना प्रभूजी, आपण या भौतिक सृष्टीत आहोत. आता जर तुम्ही मांसाहार करताय म्हणजे कुठेतरी तुमच्या वासनांना तुम्ही बळी पडताय. तुम्ही तुमच्या इच्छांसाठी ते करताय. पण डास झालं किंवा तुम्ही जे आता मुंगी किंवा झुरळ, शेवटी कसं आहे, आपण या भौतिक जगात आहोत. ज्या काही गोष्टींनी तुम्हाला त्याचा उपद्रव होतो आहे, तेव्हा ते निश्चित कुठेतरी ज्या गोष्टींना इलाज नाही, याच्या आधीही मी आमच्या सिनियर डिवोटीशी पण हे डिस्कस केलं होतं. आणि तेच परिमार्जन मग तुम्ही कुठे, तर तुम्ही प्रार्थना करू शकता आणि भगवंतांची क्षमा मागू शकता. परंतु तुम्ही या भौतिक भौतिक प्रकृतीमध्ये काही गोष्टींची अगतिक आहात, हेल्पलेस आहात. कारण कुठेतरी तुम्ही पण त्याला कुठेतरी तुम्ही डिफरन्शिएट केलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा ती गोष्ट करता, कुठेतरी स्वतःच्या वासनेसाठी करता. आता बघा, जसं मी म्हटलं की प्राण्यांना हे कुठलंही लागू नये. मला हाही प्रश्न एका याच्यामध्ये विचारला होता, मग प्राण्यांना लागू नाही येते, प्राण्यांचं ते प्राप धरलं नाही जात. जर सिंहाने एका हरणाला खाल्लंय, कारण शेवटी ते नेचर आहे आणि कुठेतरी ते त्याचं भक्ष्य आहे, त्यामुळे ते केलंच जातं. परंतु मग कुठेतरी क्षमा मागणं आणि भगवंतांची क्षमा मागणं, एवढं एकच पापाचं परिमार्जन करू शकतं. मनस सामर्थ्य वाढवा, चॅन्टिंग वाढवा, ह्या सगळ्या गोष्टी. कारण ते मुद्दाम करू नका, त्या वासनेतून करू नका, स्वतःच्या स्वार्थातून ते करू नका. ते जर अगतिकपणे केलं गेलं किंवा काही इलाज नसेल, तेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याच्या जीवावर उठलेला आहे, तर ती किती चुकीची गोष्ट आहे. ह्या गोष्टींना डिफरन्शिएट करायला शिकायचं. आणि म्हणून थोडं थांबा. उद्याच्या सत्व, रज आणि तममध्ये आपल्याला हेच जाणायचंय आणि तुम्हाला हे डिफरन्सिएशन अजून सखोल प्रकारे कळेल. ओके मॅडम. आता चौथा प्रश्न जो आहे, हा हा मोक्ष कधी मिळतो? आता आपण प्रयत्न केले या जन्मात, तर अजून किती जन्म आपल्याला घ्यावे लागतात? त्याची गणती नाही प्रभूजी, ते भगवंत ठरवेल. तुम्ही जे मोक्ष, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही पुण्य करत राहा, तुम्ही चांगलं काम करा. मग हेच जे अजून मी आहे ना, अजून त्याच्यामध्ये मी आहे,
अजून त्याच्यामध्ये भगवंत येत नाहीये, की मग मला कधी मिळेल तो चांभार आणि ब्राह्मणाची गोष्ट मी सांगितली तुम्हाला. मग त्या चांभाराला का मिळाला त्यांनी? कारण कुठेतरी सुईतून भगवंत करू शकतो. मग त्या भगवंतांवरचा विश्वास अजून दृढ व्हायला पाहिजे. मग अनेक 100 असतील, 1000 जन्म असतील, आपल्याला नाही माहिती. असं कोणीच जाणू शकत नाही. आणि याच्याही विषयी प्रभुपादांनी तात्पर्यात खूप सुंदर लिहिलंय. प्रभुपादांचं तात्पर्य वाचा प्रभूजी याबद्दल. आजच्या अध्यायाचं तर प्रत्येकाने वाचा. निश्चितपणे तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टी उलगडतील. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारता त्या प्रश्नाला तसं उत्तर नाहीये, की किती जन्मांनंतर. मग प्रत्यक्ष नारदांनी जेव्हा विचारलं विष्णूंना, तेव्हा विष्णूंनी तसं उत्तर दिलं होतं. त्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलं. बरोबर? चांगलं काम करत राहा. कुठेतरी तो मी आहे ना, त्या मीलाच बाजूला ठेवायला शिकायचंय प्रभूजी आपल्याला. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे, पण प्रयत्नपूर्वक करायचंय निश्चित. ठीक आहे. हो. अजून प्रश्न असतील तर ठेवा. मला वाटतं 12:40 होत आले, तर आपण नाही, थोडंसं आवर्त घेऊया. तर प्रश्न प्रश्न असतील तर नाही आपण आता. उद्या. एक हा, बोला चारोळी प्रभूजी. सगळ्या प्रश्न नाही, एक मी लिहिलेली चारोळी आपल्या सर्वांसाठी मी म्हणू हो, इच्छितो. वाचा. ठीक आहे, वाचा. माझी स्वतःची चारोळी आहे ती. दूर झाले दडपण, वाढले आपलेपण. दूर झाले दडपण, वाढले आपलेपण. विसरूनी गेलो मी पण, विसरूनी गेलो मी पण. श्रीकृष्ण कृपेने जमलो आपण, श्रीकृष्ण कृपेने जमलो आपण. खूप मनस्वी छान आभार. प्रभूजी. खूपच सुंदर प्रभूजी. हरे कृष्ण. फार सुंदर प्रभूजी. हे ज्या सत्संगाविषयी आणि साधू संघ जे आपण ही म्हणतो ना, भक्तांची संगती, ही खूप म्हणजे त्याला काही तोडच नाही खरोखर. कृष्ण भावनेमध्ये, आणि हीच कृष्ण भावना जोपासायची आहे. प्रत्येकाच्या मनात निर्माण करायची. म्हणून ज्या ज्या भक्तीच्या सेवेत मी म्हटलं की ही लिंक मी तुमच्याशी शेअर करेन, ती प्रत्येकाने आपल्या बरोबर अजूनही कितीतरी जणांना याचं ज्ञान मिळू दे, हीच इच्छा. तर मी इथे अध्यायाचा संपवते. मी प्रार्थना म्हणतेय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. सगळ्यांनी एकदा आपण म्हणूया. अनम्यूट कराल माताजी? माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप नव्हतं केलं. आज रेकॉर्डिंग राहिलं. ठीक आहे, ठीक आहे. हं. मी करते आता. थँक्यू माताजी. हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण.